मला सुलक्षणा मॅडम, मी तुम्हाला होस्ट करून ठेवलंय कारण नेटवर्क स्टेबल नाहीये. आणि मी जर बाहेर पडले तर मीटिंग बंद पडेल आणि परत मला दुसरी लिंक तयार करावी लागेल कारण मी वेबसाईटची वापरते. तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूयात. सगळ्यांना गुड इव्हिनिंग केलेलंच आहे आणि रेकॉर्डिंग जरी मी करते तरी ते मी देणार नाहीये, त्यामुळे 4 दिवस कार्यक्रम अटेंड करायचा आहे. तर या मुक्त होऊयात याचा अजेंडा आहे की आपल्या प्रपंचाच्या त्रासातून जे काही आपल्याला मटेरियलिस्टिक त्रास आहेत, शारीरिक त्रास आहेत, मानसिक त्रास आहेत, फायनान्शियल त्रास आहेत, आपल्या नोकरी किंवा व्यावसायिक समस्या आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, या सर्व त्रासातून आपल्याला पहिल्यांदा मुक्त कसं होता येईल आणि त्याच्यानंतर जी आपण पारंपरिक नेहमी मुक्त म्हणतो, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त कसं होता येईल हे सुद्धा या कार्यक्रमातून बघायचं आहे. आणि आत्ताची सध्या जी परिस्थिती आहे, त्यामध्ये बरेच बदल होत आहेत. भौगोलिक बदल होत आहेत, ॲस्ट्रोलॉजिकल बदल होत आहेत, धार्मिकतेमध्ये बदल होत आहेत. तर हे सर्व बदल जाणून घ्यायचेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायन्स बदलतंय. म्हणजे जे काही आपण आज बघणार आहोत, ते शास्त्रीय बदल बघणार आहोत. आणि एकदा का हे बदल आपल्याला समजले शास्त्रीयदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, ॲस्ट्रोलॉजिकल दृष्ट्या, तर आपल्या मनाची एक धारणा जी आपण ॲक्सेप्ट करत नाही, की हे काय थोतांड आहे, हे काय आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत आत्तापर्यंत, हे परत-परत तेच ऐकतो. हे ज्या काही आपल्या मनाच्या हे असतात, भावना असतात किंवा ॲटिट्यूड असतो बघण्याचा, तर त्याच्याकडं निदान वेगळ्या ॲटिट्यूडनी पाहिलं जाईल आणि जे काही होत आहे, ते किती चांगलं होत आहे, हेच मला या कार्यक्रमातून सांगायचं आहे, की चांगलं होत आहे आणि आपल्याला या सुवर्ण संधी कशा घेता येतील या बदलाच्या, यासाठी हा कार्यक्रम सांगत आहे मी. ॲक्चुअली विहंगमचे जे रेग्युलर साधक आहेत, त्यांना सगळं माहितीच आहे. पण याच्या पलीकडं काही लोकांपर्यंत हे पोहोचावं हा उद्देश या 4 दिवसाच्या कार्यक्रमाचा आहे आणि थोडंफार जे काही लोकं ॲक्सेप्ट करत नाहीत अजून, तर त्यांच्या ॲक्सेप्टन्ससाठी एक शास्त्रीय म्हणजे भौगोलिक, शास्त्रीय या सर्व गोष्टींची मला डिस्कशन करण्याची इच्छा आहे, की जेणेकरून घरातलीही लोकं ॲक्सेप्ट करतील. कारण जेवढे एज्युकेटेड लोकं असतात, तेवढं माइंड हे जड झालेलं असतं. लॉजिकल थिंकिंग बंद झालेलं असतं. गुलामगिरीच्या पाशात अडकत असतं. हायली एज्युकेटेड लोकं, नोकरी, एक ठराविक साच्यातून जात असतात. तर त्यांना ॲक्सेप्ट होत नसतं. डॉक्टर, इंजिनिअर, सायंटिस्ट प्रत्येक वेळेला सायन्स विचारून भागत नसतं. तर हे सायन्स सुद्धा आज डिस्कस करायचं आहे. अशा लोकांसाठी हा कार्यक्रम आहे, की जे घरातले ॲक्सेप्ट करत नाहीत, हायली एज्युकेटेड लोकं ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यांना सांगण्यासाठी ही माझी धडपड आहे आणि एकच उद्देश आहे, की चांगली संधी मिळत आहे आणि ह्याच संधीचं आपण सोनं करून घ्यायचं आहे. आपल्याला तयारी करून. तर काय होतंय हे बदल आपल्याला पहिली स्टेप आहे, की बदल आपल्याला काय होतंय हे समजून घेणं ही पहिली स्टेप आहे. ही पहिली स्टेप तरी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही माहिती नुसती ऐकायची नाहीये, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. होत काय आहे ह्याचं नॉलेज मिळणं गरजेचं आहे. मग प्रश्न निर्माण होतो, की मला एक्सेप्ट होतोय का मला रिजेक्ट होतोय? त्याला वेळ फार कमी राहिलेला आहे. तुम्हाला सांगते, खूप कमी वेळ राहिलेला आहे एक्सेप्ट करायचंय का रिजेक्ट करायचं. एकदा का रिजेक्ट केलं नंतर बदलण्याची वेळ फार थोडी आहे. एकदा का एक्सेप्ट केलं तर बदलण्याची वेळ फार थोडी आहे. त्यामुळे जो काही डिसिजन होईल एक्सेप्ट और रिजेक्ट आत्ता कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यावर स्पेंड करा. मी जे काही सांगते त्याचे बरेच रेफरन्सेस बघा आणि मनाची खात्री करून घ्या आणि मग ठरवा. तर ही दुसरी स्टेप पूर्ण करायची की एक्सेप्ट और रिजेक्ट. आणि तिसरी स्टेप आहे, जर मला एक्सेप्ट आहे, तर माझी तयारी मी काय करायची? जर मला रिजेक्टच आहे, तर तयारीचा प्रश्नच येत नाही. म्हणजे माझी फ्री विल काय आहे? माझी स्वतःची इच्छा काय आहे? आजूबाजूला कोणी सांगून उपयोग नाही. मी सांगतेय म्हणून उपयोग नाही. हे एक नुसतं एक रेफरन्स किंवा गाईडलाईन आहे. मी काय सांगते त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्हाला स्वतःला, आत्म्याला, सोलला काय पटतंय आणि मग तुमची इच्छा काय आहे?
हे एकदा निर्णय करायला फार कमी वेळ राहिलेला आहे. ही तिसरी स्टेप आहे स्वतःची फ्री विल तयार करणे, की मला काय हवं आहे. आणि चौथी स्टेप म्हणजे मला जे हवं आहे ते मिळणारच आहे. सगळ्यांना मिळणारच आहे. ज्यांना जे हवं आहे ते मिळणारच आहे. असेच हे सगळे बदल आहेत. फक्त त्या मिळण्यासाठी काय तयारी केली पाहिजे हे सुद्धा आपल्याला 4 दिवसात बघायचं आहे. तर काय शिकायला मिळणार आहे? तर सध्या आकाशगंगा आणि पृथ्वीवर कोणते बदल होत आहेत आणि बदल का होत आहेत? पृथ्वीवरच बदल होत नाहीयेत, तर युनिव्हर्स, मल्टी युनिव्हर्स सगळ्या ब्रह्मांडात, सगळ्या मल्टिव्हर्समध्ये बदल होत आहेत. प्रचंड वेगाने बदल होत आहेत. आपण पृथ्वी डिस्कस करूयात. कारण आपण आत्ता तरी सध्या या पृथ्वीवर राहतो. अशा कितीतरी पृथ्वी आहेत, कितीतरी प्लॅनेट आहेत, कितीतरी युनिव्हर्स आहेत. एका वेळेला आपण बऱ्याच ठिकाणीही राहत असतो. त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये नाही जायचं, पण हळू-हळू तिकडं सुद्धा जाता आलं पाहिजे. ते समजून घेता आलं पाहिजे. तर सगळं मल्टिव्हर्स बदलतंय. सायंटिफिक, ॲस्ट्रोलॉजिकल चेंजेस होतायत आणि हे समजून घेतले पाहिजेत. तर हे आपण आज चेंजेसवर फोकस केलेला आहे. त्याच्यानंतर भविष्यात येणाऱ्या 1, 2, 5 वर्षात हे काही युग परिवर्तन जे काही होत आहे, चेंजेस जे होत आहेत, त्यामुळं कोणते शीघ्र बदल होणार आहे. 2024 उजाडतोय. 20 जानेवारी प्लुटो परत फॉरवर्ड होतोय, जो 6 महिने रिट्रोगेट होता. आणि यामुळं खूप बदल खूप वेगाने होणार आहेत. आणि आपल्याला एकदा कळलं, की हे कसे आपल्यासाठी चांगले आहेत, म्हणजे चांगलाच रिझल्ट येणार आहे, यासाठी आपण आहोत. तर या बदलाला आपण कसे सामोरे जायचे? म्हणजे पहिला पॉइंट चेंजेस. दुसरा पॉइंट या चेंजेसचे माझ्यावर काय बदल होत आहेत? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर हे सगळं बदलतंय. त्यामुळे माझी सायकॉलॉजी बदलतीये, माझं ब्रेन बदलतोय, माझे विचार बदलतायत. आपल्याला रिलेशनशिप प्रॉब्लेम आहेत, आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, आपल्याला नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहेत. सध्या खूप प्रमाणात हे प्रॉब्लेम्स का वाढले आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. डिप्रेशन, सायकॉलॉजिकल मॅटर्स, फायनान्शियल लॉसेस, नोकऱ्या जाणं, नोकरीत काम करावंसं न वाटणं, कशातच रस न राहणं, फूड हॅबिट्स चेंज होणं. धडाधड परवा 9वीतला मुलगा हार्ट अटॅकने गेलाय. तर हे सगळे बदल समजून घेतले पाहिजेत. आपल्याला हे बदल कसे कारणीभूत होणार आहेत आणि चांगले कसे होतील. आणि मग हे जर कळलं, की माझ्यावर बदल काय होतात, परिणाम काय आहेत आणि मला किती गोल्डन अपॉर्च्युनिटी आहेत, हे एकदा कळलं, की मग तिसरं आपण डिस्कस करायचे, की या बदलाला मी सामोरं कसं जायचं? माझ्यात मी बदल कसे करू शकतो? हे आपण बघायचं, की ओके हे चेंजेस आहेत, मोठ्या स्तरावर होत आहेत. माझ्या घरामध्ये, माझ्या मनावर, शरीरावर होत आहेत. मग आता मला संधी काय घ्यायच्या आहेत या बदलांची. जे आज माझ्यावर वाईट परिणाम होत आहेत, ते कंट्रोल करून किंवा ते कॅन्सल करून मला या संधी कशा सगळ्या उचलायच्या आहेत हे बघायचं आहे. तर हाच सगळा या कार्यक्रमाचा अजेंडा आहे. तर तुम्ही नक्की मला सांगा, कळतंय नाही कळत तुम्हाला ते सांगू शकता. तर हे सगळे मी प्रश्न लिहून काढलेत, तुम्हाला सांगितलेत. तर पहिल्यांदा आपण बघू युनिव्हर्समध्ये चेंजेस जे होत आहेत सराउंडिंग ते बघूयात. मी जे सांगितलं तेच इंग्लिशमध्ये आहे इथे. आता बदल ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. तर बदल कोणालाच नको असतात. आपल्याला चेंज म्हटलं की आवडत नसतो. पण मग चेंज आवडत नाही, पण ही वेळ नाहीये आता. कारण एकदा का आपण आपल्याला ब्लॉक करून ठेवलं, की नाही, 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 हे काय अशाच अफवा असतात, असेच हे यूट्यूबर्स असतात. असंच हे मागं 2012 ला सुद्धा आपण ऐकलं होतं. प्रलय होणार आहे, तर कित्येक वर्ष ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. असं आपण म्हणून सोडून टाकतो. पण लांडगा आला रे आला अशी आपली परिस्थिती व्हायला नको. काय हरकत आहे जर तयारी केली तर? प्रिपेअर केलं तर कुठं वाया जाणार आहे का?
मग आपण त्याला का नाही उघडे डोळे ठेवून, कान ठेवून, आपलं ब्रेन वर्क करून का नाही आपण त्याच्यावर विचार करायचा? तर हे सगळं महत्वाचं आहे. तर पुरोगामी लोकांकडनं, हायली एज्युकेटेड लोकांकडनं नेहमी हे बंद असतं. तर हे मला आता कळकळीची विनंती करायची आहे. ही वेळ नाहीये बदलाला रेझिस्ट करायची. कारण बदलाला जर रेझिस्ट केलं तर खूप त्रास होणार आहे. आणि बदलाला जर एक्सेप्ट केलं तर आपल्याला संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर होणार आहे आणि सर्वांगीण विकास होणार आहे. पण प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. मी जरी सांगतीये, तरी तुमचीही वेळ ठरली असेल. पण निदान तुम्ही ते लवकर टाईम द्यावा या गोष्टींवर, अभ्यास करावा, स्वतःची इच्छा तयार करावी. एवढी तरी सुरुवात होईल या कार्यक्रमाने. म्हणून आपण डिस्कस करूयात. तर आता चला मुक्त होऊयात कार्यक्रमाचं नाव आहे. मुक्ती आणि मोक्ष कोणाला माहिती नाहीये. थोडासा फरक आहे मुक्ती आणि मोक्षमध्ये. तर मुक्ती म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? तर आता माझं हे जीवन आहे आणि ज्या वेळेला मला एनलाइटनमेंट होती, मला कळतं मी कोण आहे, माझं अस्तित्व. मला स्पिरिच्युअल जास्त बोलायचं नाहीये. मी कोण आहे? हे खूप मोठं म्हणजे तत्वज्ञान आहे, की मी कोण आहे. मी एकाच शब्दात सांगणार आहे, अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्मदेव आहे. मीच ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांडे. आणि माझं अस्तित्व हे आहे, की भगवान, देव, गॉड, देवता, मी क्रिएटर आहे. आपण विहंगममध्ये ऊर्जा म्हणतो, ब्रह्मांड म्हणतो, ऊर्जा म्हणतो, क्रिएटर म्हणतो. आणि हेच आपण फोकस ठेवायचं आहे आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्याला हवं ते कसं आपण क्रिएट करू शकतो. आणि इतकी ऊर्जा मस्त आहे, इतके चेंजेस खूप सुंदर होत चाललेत, की आपण क्रिएटरच्या रोलमध्ये पटकन अनुभवत जाणार आहोत. काय हवं ते क्रिएशन, काय हवं ते क्रिएशन. वाटेल ते. इतकं सुंदर सायन्स बदललेलं आहे. स्पिरिच्युअलिटी, खगोलशास्त्र, ऊर्जा, पृथ्वी चाललीये त्या सेंट्रल सनच्या जवळ-जवळ. पूर्ण प्रेम गॅलेक्सीचं येत आहे. लाईट येत आहे. कॉन्शियसनेस वाढत आहे. आणि जो आपण देव होतो पूर्वी, त्या देव आणि आत्ताचा सध्या ह्युमन यातलं अंतर कमी होत चाललंय. फिजिकल अंतर नाही, म्हणजे डायमेन्शन लेव्हलवर अंतर कमी होत चाललंय. त्यामुळं मी जरी ब्रह्म असले, मी जरी क्रिएटर असले, तरी आत्ता तरी या क्षणाला काही थोडं पर्सेंटेज मला क्रिएशन्स करता येते. पण मला घरी जायचंय. मला माझ्या देवाच्या अस्तित्वाला, देव म्हणजे क्रिएटर, ब्रह्मांडाचा क्रिएटर, या माझ्या अस्तित्वाला जायचं आहे. आणि हे होणार आहे. यावर आपण 2 कार्यक्रम आधीच घेतलेले आहेत. जे नवीन आज या कार्यक्रमाला आलेत, त्यांनी विहंगमचे YouTube सगळ्या बघा. या कार्यक्रमाची पूर्वतयारी, की मी कोण? आणि आपल्याला पुष्कळ आपण 3 दिवस तो कार्यक्रम घेतलेला आहे बायबलनुसार, की ही सृष्टी कशी तयार झाली? मी ह्युमन बीइंग कसं क्रिएट झालो? आपण ओरिजिनमध्ये कोण आहे? तर बी शेट्टी सरांनी आपल्याला 3 दिवस तो इंग्लिशमधनं झालेला आहे. तो नक्की बघा YouTubeवर. आणि त्याच्यानंतर आपण जोशी सरांचा कार्यक्रम ठेवलाय, की ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी. ओके, आपण ब्रह्मदेव होतो, आपण क्रिएटर होतो. क्रिएटरमधनं सृष्टी आपणच क्रिएट केलेली त्यावेळेला. आपली एक इच्छा झाली आणि ही सृष्टी निर्माण झाली. सर्व सृष्टीचं मेन कारण असतं इंटेन्शन. इंटेन्शन शिवाय आपल्या जीवनात, या भूखंडावर, या पूर्ण युनिव्हर्समध्ये काहीही होत नाही. सगळ्याला आपली इंटेन्शन जबाबदार असते. आज आपल्या जीवनात काय होत आहे, त्याला सुद्धा आपली इच्छा, आपलं इंटेन्शन, आपले विचार, आपल्या भावना, आपणच कारणीभूत आहोत. मग आपण क्रिएटरमधनं अंश तुकडे केले गेले. आपल्याला असं वाटलं चला अनुभव घेऊयात. कॉन्शियसनेस कमी झाली आणि यामुळं सृष्टी निर्माण झाली. ज्याची जी चेतना होती, त्या चेतनेचं रूप त्यांनी घेतलं. आपली चेतना हायर होती म्हणून ह्युमन बीइंग. वनस्पतींची कमी होती म्हणून वनस्पती, दगड, पक्षी,
प्राणी ज्या त्या चेतनेनुसार अंश-अंश विखरले गेले. आपण सगळं पाहिलंय. आता या अंशातूनच म्हणजे आपण क्रिएटरच आहोत. आपण वननेसमध्येच आहोत. आपण ओरिजिनल तसेच आहोत, पण दिसतंय तसं नाहीये. तुम्ही वेगळे, मी वेगळे हा सगळा मायाजाळ आहे. तसं नाहीये. आता हे शास्त्रांनी प्रूव्ह केलंय. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये तर सगळं लिहून ठेवलेलं आहे. पण जेव्हा आता आपले हे अंश परत हे सगळे पडदे, बुरखे, मॅट्रिक्स, मायाजाळ फाटत चाललेलं आहे. त्यावेळेला कळणार, अरे हो, तुम्ही आणि मी एकच. सगळं ब्रह्मांड एक. अरे आपण ब्रह्म, आपण ब्रह्मांड. अरे पिंडी म्हणजे मी, माझं हे शरीर नाही, माझं मन नाही. तर हे सगळं आपण अनुभवणार आहोत लवकरच. म्हणजे आपण वननेसकडे चाललोय. पण ज्यावेळेला हे रिअलाईज होतं मनुष्य जन्मामध्ये, अरे मी म्हणजे तो ब्रह्म. म्हणजे ध्यानातून कित्येक वर्षानुवर्ष, जन्मोनजन्म ज्यावेळेला ध्यानधारणा होते, चेतना वाढवली जाते, त्यावेळेला रिअलायझेशन होतं जे बुद्धाला झालं. कोणाकोणाला रिअलायझेशन झालं. तर त्यावेळेला लक्षात येतं, अरे मी मनही नाहीये, मी शरीरही नाहीये, मी तर हा ब्रह्मांड आहे. ते रिअलायझेशन होणं म्हणजे मोक्ष मिळणं. आणि मुक्ती म्हणजे मग ज्यावेळेला ह्युमन आपण जो प्राण सोडतो, शरीर सोडतो, त्यावेळेला आपल्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज राहत नाही आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आपण जातो, त्याला मुक्ती म्हटलंय. तर आपल्या कार्यक्रमाचं नाव मुक्ती आहे, मोक्ष नाही. रिअलायझेशन तर आपल्याला ज्ञानाने केव्हाच झालंय. आपला सगळा विहंगमचा कार्यक्रमाचा बेसच तो आहे. आपण देव मानत नाही. आपण फक्त आपल्यालाच देव मानलेलं आहे. आपण धार्मिकता काहीही बघत नाही विहंगमच्या कार्यक्रमामध्ये. फार थोडं कधीतरी कोणाच्या अपेक्षा असतील तर. पण पूर्ण विहंगमचे कार्यक्रम हे आपण ब्रह्म आहोत याच्यावर आधारित असतात. कोणाला पूजत बसण्यापेक्षा आपण आपली पूजा करतो. ध्यानावर आपला फोकस आहे आणि हे सगळं तुम्हाला जस्ट रिवाइज करते. तर मोक्ष आणि मुक्तीमध्ये खूप फरक आहे आणि मी ही कविता खूप वर्षांपूर्वी लिहिलेली आहे. जेव्हा माझं खरं 3 वाजता पहाटे उठून ध्यान सुरू झालं, त्यावेळेला पहिल्यांदा क्रिएटिव्हिटी निर्माण झाली. पहाटे 3 वाजता उठायची, 3 ते 4 ध्यान करायची, 4 ते 5, 5:30, 6 माझं पी-एच-डीचं वर्क करायची, मग कॉलेजला जायची. आणि या अशा पहाटेच्या ध्यानाने पहिली लेखणी सुरू झाली कविता दवबिंदू. अश्रू त्यावेळेला खूप दुःखात होते, व्यावसायिक दुःखात. तर कॉलेजच्या दुःखात होते. त्यावेळेला म्हणजे पूर्ण 2-2 मिनिटात लेखणीतनं कविता सुरू लिखाण व्हायचं. तर मुक्तीच्या वाटेवर ही माझी कविता मला खूप वाचावीशी वाटते. तर बघा, मुक्तीचा मार्ग चालताना आचारावी दया, क्षमा, शांती. गर्वाचा असा अंग नको, मनाचा हा बंध नको. कठोर परिश्रमाचा आहे हा मार्ग, सोडून द्यावे उणे-धुणे, नसावे कशाचेच घेणे. भक्तीची कास धरावी, ध्यानाची आवड असावी, सर्वांशी करुणा आचरावी, सुखाची बरसात करावी. नसावा स्वाभिमान, नसावा लोभ, विसरावा दोष, नामस्मरणाचा करावा जोश. परोपकार करता करता मुक्तीचा खडतर मार्ग सुकर होईल, आनंदाने पार होत जाईल. तर यावेळेला खूप दुःख होती आजूबाजूला. आज मला कळतं, की अरे तेव्हा सुद्धा हे सगळे सृष्टीवर बदल होत होते. त्यामुळे दुःख जास्त झाले. जे काही काउन्सिलर मी होते आजूबाजूला माझ्या कलीगच्या जीवनात जे काही दुःख यायचे ते माझ्याशी जे शेअर करायचे, ते सर्व प्रकारचं दुःख या कवितांमधनं आलेलं आहे. स्टुडंट्स जे काही शेअर करायचे, आई-वडिलांचं, घरातलं वातावरण हे पण याच्यात आलेलं आहे. आणि आता मला हे ज्यावेळेला मी हे अटॅच केलं आजच्या पी-पी-टी त्यावेळेला लक्षात आलं, अरे हे सुद्धा तो परिणाम होता. तर हे सर्व आनंदाने पार होत जाईल. आता जरी इथे मी म्हटलंय भक्ती, तर हे भक्ती वगैरे मार्ग आपण बघतो, पण ध्यानाची आवड असावी. तर हे खूप महत्वाचं आहे. तर या मुक्तीच्या कवितेपासून आपण सुरुवात करत आहोत आणि आज मला कळतं. आता या मुक्तीचा बराच रेफरन्स आहे धार्मिक ग्रंथांमध्ये. मी नुसतं टाकलंय हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि माहिती नसेल तर जरूर वाचा. तर बघा आपल्या मांडूक्योपनिषद हे खूप महत्वाचं उपनिषद आहे. कित्येक उपनिषद 108 का 118 आहेत. त्याच्यापैकी सर्वात जास्त महत्वाचं हे मानलं आहे आणि त्याच्यात हेच म्हटलं आहे, हे सर्व ब्रह्म आहे. बघा
मला थोड्या-थोड्या एक महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात. कारण हा सुद्धा कार्यक्रम बेस आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 3 जो येणार आहे पुढच्या वर्षात, नवीन वर्षात. तर त्याचा बेस म्हणून मी हा कार्यक्रम घेतेय. मी 2 विभाग केले. तो जो कार्यक्रम होणार आहे, तो काही ठराविक आमच्या साधकांसाठी होणार आहे, की ज्यांनी आत्तापर्यंत ध्यानधारणा करून कॉन्शियसनेस वाढवलाय. खूप स्टेप्सवर सुधारणा केली. त्यांच्यासाठी जो कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याला सुद्धा मला बॅकग्राऊंड तयार करायची आहे. म्हणून मी काय-काय महत्त्वाची वाक्य आणि महत्त्वाचे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे याच्यात. तर ते तुम्ही जरूर लिहा. सर्वांनी नोट्स काढा आणि त्यामुळं कारण हे सगळ्या गोष्टी आत्ता आपण डिस्कस करतोय, पण भाग 3 मध्ये इम्प्लिमेंटेशन करायचंय. तर बघा उपनिषदामध्ये सांगितलं आहे, की जग आणि भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि त्याच्या पलीकडे जे काही नित्य घटक पसरलेले आहेत. आणि हे सर्व ब्रह्म आहे आणि हा आत्मा देखील ब्रह्म आहे. म्हणजे मी आता जे बोलले ते. आता भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हा सगळा मॅट्रिक्स आहे. मायाजाळ आहे. काहीच असं नसतं. काल माझं घडलेलं आपण म्हणतो होऊन गेलं. नाही. आत्ताची ऊर्जा ती बदलणारी सुद्धा आलेली आहे. एकदा का हे जे बदल तुम्हाला कळले, तर भूतकाळ सुद्धा बदलता येणार आहे. आणि होतं, वर्क होतं. भाग 1 कोर्स ज्यांनी केला आहे, आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी जीवनातल्या बदलल्या गेल्यात, हव्या आहेत त्या क्रिएट केल्यात. पण आता याच्या पुढची स्टेप जी आहे, तो भूतकाळही बदलायचा आणि त्या भूतकाळाचे जे परिणाम आपल्याला भोगावे लागतायत आत्ता, तर ते सुद्धा आपण न्यूट्रल करायचे. तर हे सुद्धा टेक्निक्स आहेत. ते सगळे भाग 3 मध्ये घेणार आहोत आपण. आणि हे टेक्निक्स नव्हे, तर ही ऊर्जा आहे. हे बदल सुरू झालेत. खूप बदल सुरू झालेले आहेत आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. समजा काल पेपर लिहून आले मी आणि काल मला लक्षात आलं, की पेपर माझा वाईट गेला, मी पास होणार नाही. तर माझा लगेच तो बदलण्याचा माझ्या हातात कंट्रोल आलेला आहे. आणि त्या कंट्रोलनी माझ्या पेपरला मी हायेस्ट मार्क करू शकते. पेपर रिराईट न करता, कुठलेही माल प्रॅक्टिसेस न करता, फक्त माझी क्रिएटिव्ह शक्ती वापरून आणि हे सुद्धा रिझल्ट यायला लागलेले आहेत. तर असं काही मी उगाच काही वाटेल ते बोलत नाहीये. इम्प्लिमेंटेशन केलंय, अनुभवलंय आणि ज्यांना सांगत आहे ते अनुभवत आहेत. तर हे सगळे प्रूफ्स आहेत. तर आता पुढच्या पार्टमध्ये आपण ते करणार आहे. त्यामुळे इथे ज्यावेळेला काळ आलाय, तर तुम्ही सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा, ही तुमची बिलीफ थेरपी आहे, की नाही काल होऊन गेलेलं मी कसं बदलू शकते. चेंज करायच्यात आपल्याला. आपल्याला सगळा क्रिएटरचा रोल जास्तीत जास्त होत आलेला आहे. त्यामुळे भूतकाळ बदलला, तर आता जे माझ्या शरीरावर, मनावर, माझ्या परिस्थितीवर परिणाम होत आहे, ते मी लगेच कॅन्सल करू शकते. ॲट अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद. लक्षात आलं? तर आत्मा चतुष्पाद आहे. आता या पण अवस्था खूप महत्त्वाच्या आहेत. जागरण, स्वप्न, निद्रा आणि तुर्या. तर जागरण म्हणजे आत्ता आपण जागे आहोत. नंतर निद्रा म्हणजे आपण झोपल्यावर आणि स्वप्न पडतात आपल्याला आणि खूप डीप स्लीप येते. मग स्वप्नात काय करतो आपण? आपल्याला शरीर झोपलेलं असतं, पण आपल्याला हवं ते किंवा काय स्वप्नात करतो, कोणाशी बोलतो, कुठं जातो, तर ते पण वेगळ्या शरीराने करतो. या सगळ्या आपण गोष्टी स्वप्नात बघतोच. आणि खूप गाढ झोप असते त्याच्यातही आपल्याला कळतं. आपण उठल्यावर म्हणतो, "अरे, मला खूप गाढ झोप झाली." म्हणजे तिथे सुद्धा आपला कॉन्शियसनेस असतो आणि तुरिया म्हणजे या सगळ्या अवस्थांच्या पार. असे 4च अवस्था आहेत. या सुद्धा गोष्टी डिस्कस करायच्यात. तर हे लक्षात ठेवा. तुरिया म्हणजे 4थी जी स्टेप आहे, ती ओंकार साधनेनी आपल्याला जास्तीत जास्त मिळवता येते. आणि जेवढं आपण तुरिया अवस्थेत असतो, त्यामुळे आपल्याला मोक्ष आणि मुक्ती मिळते. म्हणजे ओंकार साधनेचं सुद्धा एवढं महत्व आहे. तर हे सुद्धा मी सांगतेय कारण ओंकार साधना जानेवारीत ठेवत आहोत आपण परत महिनाभर आणि आता हा जो कोर्स करतायत त्यांनी नक्की तो कोर्स केला पाहिजे कारण हे सगळं कशामुळे बदलणार आहे ते पण मी सांगतेय. तर ओंकार साधना खूप महत्वाची आहे. सध्याच्या ऊर्जेला ओम म्हणणं हे अजून महत्वाचं झालेलं आहे. कारण तुरीय अवस्थेत तो ओम नेऊ शकतो आपल्याला ओंकाराचं रिसिटेशन आणि जास्तीत जास्त आपण क्रिएटरच्या रोलमध्ये जाऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला हवं ते आपण बदलू शकतो. तर ते ओंकाराचं महत्त्व पूर्वीपासूनच आहे, पण अजूनही जास्त
होत आहे आणि अजूनही होणार आहे. तर 12 मंत्र आहेत हे या सगळ्या ग्रंथामध्ये आणि ओम या अक्षराची चर्चा सुद्धा या मुक्तोपनिषदात केली आहे. तर हे नक्की तुम्ही वाचा. मी जस्ट रेफरन्सेस घेतले तर 108 उपनिषदांची यादी आहे. आणि कैवल्य हीच एकमेव मुक्ती आहे. हे हनुमानाला सांगतात राम. तर इथे सुद्धा रेफरन्सेस मी घेतलेले आहेत बरेच. तर राम सुद्धा हनुमानाला सांगतात आणि कैवल्य हा मोक्ष अद्वैत मोक्षाचा. म्हणजे सगळा वेदांत जो आहे ते अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? तर मी आणि ब्रह्म वेगळे नाही. मी आणि ब्रह्मन हे एकच आहोत. अहम ब्रह्मास्मी, अहम तत्वमसि. म्हणजे अद्वैत. तर अद्वैतावरच आपण सगळे कोर्सेस आपले ठेवलेत आणि आपण आपली ती शक्ती वापरत आहोत. तर हे सगळे रेफरन्सेस मी मुक्तीचे दिलेत. तर मुख्य केंद्र म्हणजे जे काही कैवल्य मोक्षाचं आहे ते आत्मसाक्षात्कार. मी कोण आहे? माझा एकदा या बदलत्या भूमिकेत जर कळलं की मी कोण आहे, हे एकदा आपण ऍक्सेप्ट केलं, की सगळी दुःख दूर होणार आहेत. कारण बघा सगळं जे काही निर्माण होतं मी तुम्हाला सांगितलं इंटेन्शन वाक्य लिहून ठेवा. आपलं इंटेन्शन जे आहे तीच लाईफ आपली होते. आपल्याला मनात येतं, "अरे मी चालली ॲक्सिडेंट होईल का?" विचार येतात. विचारांमुळे ऊर्जा तयार होते आणि ऊर्जेमुळे काय तयार होतं? बिलीफ्स आणि इमोशन्स क्रिएट होऊन घटना घडतात. रिॲलिटी. थॉट बिकम्स अवर रिअलिटी. हे खूप वाचलं आपण, पण कधी समजून घेतलंच नाही. आणि ज्यांनी आमच्या साधकांनी विचारांवर काबू मिळवलाय, त्यांनी त्यांनी स्वतःचं आयुष्य खूप सुखावं केलेलं आहे. उदाहरणार्थ सकाळी सुलक्षणा मॅडमचा मेसेज आला याच्याबद्दल आम्ही तर पूर्ण पृथ्वीसाठी, युनिव्हर्ससाठी काम करतोय. हे नुसतं आज सुरू केलं, ग्रुप वेगळा केला तर त्यांचं आलं, "मॅडम हे सगळं आपोआपच होतं. क्षणार्धात विचार लिहावं लागत नाही. विचार आला की सगळ्या घटना घडतात." हे तर खूप जणांना आमचा अनुभव यायला लागलेत. नुसतं विचार यायच्या आधीच पूर्ण. मी तर नेहमी म्हणते, की माझ्या इच्छा आधी पूर्ण होतात आणि मग मला इच्छा क्रिएट होते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आत्ता कोणीतरी मस्त डिलिशियस पुरणपोळी घेऊन आलं. आता मला माहिती नाही ते घेऊन येतंय, समजा कुठल्या लांबून गावावरून येतंय. तर मला इच्छा तयार होते तेवढ्यात 5 मिनिटात दार वाजतं आणि 2 तास प्रवास करून कोणीतरी आलेलं असतं. कालच्या पण 2-3 घटना झाल्या. मिस्टरांनी म्हटलं, "हे काय चाललंय?" तर हे सगळे अनुभवत आहेत आमची लोकं. तर हे होणार आहे, अजून खूप होणार आहे आपण समजून घेतलं तर. ह्याला फक्त मला हेच म्हणायचं की आय एम द क्रिएटर. आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे आणि विचारच त्या राहिलं पाहिजे. आणि 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्यात. बरेच रेफरन्सेस आहेत. कुठलंही उपनिषद वाचा, भगवद्गीता वाचा, महाभारत वाचा, काही वाचा. काही ठिकाणी 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. तर याच्यात आपण जास्त डिस्कस करणार नाही. फक्त मी एक रेफरन्स देतीये, की तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. पण आपल्याला याच्याही पलीकडे जायचं. हे बघा आता गीतेमध्ये 8.14 श्लोक श्रीकृष्ण काय म्हणतात. तर हे सगळं तुम्हाला माहितीच असेल. नसेल तर हे काही नवीन नाहीये. आता मला महत्त्वाचं ह्याचा रेफरन्स घ्यायचा आहे, की महाप्रलयामध्ये ब्रह्मांड बुडून जाईल. त्यानंतर पृथ्वी, सुमेरू, पर्वत, देव, त्यांचे जग इत्यादी सर्व नष्ट. हे लिहून ठेवलेलं आहे. आणि प्रोफेसी जर वाचल्या, आपण बऱ्याच प्रोफेसी बघतो भविष्यकारांच्या. तर त्याप्रमाणे 2012 लाच डिक्लेअर केलं होतं. पण 2012 हा मध्य होता. 36 वर्षाची ही प्रिपरेशन असते आणि 2012 मध्ये होता. आता 2012 ते 2018 म्हणजे 2030च्या आत हे होणार. पण मला इथे सांगायचं आहे, की हे प्रलय, पृथ्वी बुडून जाईल, ब्रह्मांड बुडून जाईल, हे काहीही आपल्याला अजिबात विचार करायचा नाहीये. आपल्याला चांगल्या गोष्टीवर फोकस करायचा. जिथे फोकस, जी बिलीफ, जी श्रद्धा, जे विचार तेच होणार आहे. आणि आम्ही काय करतोय? आम्ही खूप विचार करतोय, की पृथ्वी खूप छान प्रकारे असेंड होतीये आणि मुक्त होतीये आणि धरतीला आपण सगळे व्हायब्रेशन्स, गॅलेक्टिक लो घेऊन, लाईट घेऊन आपण अर्थला लवकर असेंड करतोय. येस, लवकर. आज सकाळी 6:03 इंटरनॅशनल लेव्हलवर आम्ही हे सगळं केलं. तर त्याच्यामध्ये अक्षरशः मला रडू येत होतं, नाही 2024 मध्येच झालं पाहिजे, 2024 मध्येच झालं पाहिजे. इतकी मला तरी आस लागली, की येस, बास आता. नको हो मायाजाळ नको. आता यातनं बाहेर पडायचंय आणि मला तर सगळ्यात हायेस्ट लेव्हलची मुक्ती हवी. मला तर सुवर्णयोग पण नको, मला तर देव पण नको. मला एकदम
वरच्या आहे माझं आणि हे खूप पूर्वीच माझी इच्छा आहे. तर हे सगळं नष्ट होणार आहे यावर फोकस न करता आम्ही असा फोकस करतोय. इझिली होत आहे. जे काही डार्क अजेंडा आहेत, युद्धाचे म्हणा, प्रलयाचे म्हणा, ते सगळे डार्क अजेंडा कोलॅप्स होत आहेत आणि आम्ही क्रिएट करतोय, की खूप सोप्या पद्धतीने होतंय. आम्ही, आमच्या घरातले, आमचे नातेवाईक, आमची बिल्डिंग, विहंगमचे सगळे मेंबर, आमची सिटी, आमचं स्टेट, इंडिया, सगळं जग, सगळं युनिव्हर्स, सगळी पृथ्वी हे आम्ही इमॅजिन करतोय आणि हे सगळं आम्ही क्रिएट करतोय. कारण ज्यांनी ज्यांनी या आयुष्य बदलाच्या कोर्समधनं स्वतःचं आयुष्य बदलय, त्यांच्यात शक्ती निर्माण झाली आहे. बरेचसे कोर्सेस झालेले आहेत आणि हे सगळं ते अनुभवत आहेत. अशाच लोकांना घेतलेलं आहे, निवडलेलं आहे आणि हे आपण करत आहोत. आणि हे जेवढं जेवढं आपण करू, तेवढी तेवढी आपली कॉन्शियसनेस वाढत जाते. तेवढ्या आपण क्रिएटरच्या रोलला जातो. जेवढं आपण दुसऱ्यांसाठी करतो, उदात्त हेतूने करतो, तेवढं आपल्या आयुष्याला मीनिंग येतं. कारण मी जर माझ्या मंगलदैंडवर फोकस केला, तर मी अंधकारात आहे ना, डार्कमध्ये आहे. कारण मी काही ही मंगलदैंड आहे का? माझं काही नुसतं शरीर आहे का? मी तर काल सुद्धा सगळ्यांना रागवले, की आता शरीराच्या बाहेर मला अनुभव आहेत. माझं हे बरं झालं, माझं ते सगळं विसरा शरीराला. आता हायर लेव्हलवर अनुभव आले पाहिजेत. त्याच्यावर फोकस करा. तर मी काय मंगलदैंड नाहीये, मी तर पूर्ण ब्रह्म आहे ना. मग माझे घर, माझे वडील, नवरा, मुलं हे सगळी मीच आहे. ते नाही करत म्हणून काय झालं? मी त्यांना मी केलं की बास आहे. माझ्यामुळे ते हलतील. माझ्यामुळे ते वर येतील. त्यांना घेऊन मी जाणार आहे. नुसत्या घरातल्याच लोकांना नाही, तर सगळ्या पृथ्वीवरच्या लोकांना घेऊन मी जाणार आहे. माझीच शक्ती आहे, मी ती क्रिएटर आहे ना. आणि मग नुसतं मंगलदैन माझं कसं चांगलं होईल, माझं शरीर कसं होईल, मला कसा पैसा मिळेल, मला कसं ऐश्वर्य मिळेल, मला कशी रिलेशनशिप मिळेल. म्हणजे खुरचुटलेलं जर मन असेल, तर मिळणार तेवढंच. आणि मी जर सगळी असा विचार केले एक्सपांडेड, तेवढं मिळणार. आज माझ्या आयुष्यात काय आहे? सगळं अबंडन्स आहे. यू नेम आय विल शो यू. आय एम सॅटिस्फाईड. खूप अबंडन्स, खूप सर्व याच गोष्टींनी मिळवलेलं आहे. लक्षात घ्या. आणि जे काही आहे त्याच्यात अगदी तृप्त आहे. मी तर 7-8 वर्षापूर्वीच रेडी होते. आय एम रेडी टू गो. आणि तुम्हाला अनुभवही माहिती आहेत माझे. खूप मी लवकर रेडी झालेली आहे. तर हे सगळं आपल्याला वाईट गोष्टींवरनं विचार सोडून चांगलं सगळं क्रिएट करायचंय. येस, माझं तर असेन्शन होणार, पृथ्वीचं असेन्शन होणार, घरातल्यांचं होणार, सगळ्यांचं होणार आणि हे आपल्याला करायचं आहे, हे समजून घेऊन. तर पूर्ण मुक्तीच्याही आपल्याला पलीकडे जायचंय. इथे मला हे उदाहरण देतीये मी, की इथे जे काही भगवद्गीतेमध्ये वगैरे सगळी जी काही अर्जुनाला कृष्ण सांगतो, सगळं त्याचे वेगळे अर्थ घेतले गेलेत. वेगळे. आणि मी कधीच धार्मिकतेमध्ये अडकले नाही. कधी मी पूजा करत नाही. माझा स्वामींवर विश्वास आहे. काल दत्त जयंती झाली. पण हार, तुरे, नमस्कार याच्या पलीकडं मी आहे. लक्षात घ्या. इथून आहे, की येस मीच स्वामी समर्थ. येस, ते आणि मी वेगळे नाहीत. ऊर्जा एकच आहे. त्या ऊर्जेला, त्या सोर्सला, आपल्या हायर सेल्फला कनेक्ट व्हायचं. तर हे फार महत्वाचं आहे. तर इथे जे म्हटलेलं आहे ना, की भक्ताला भगवंताशी एकरूप, तर खूप वेगळे-वेगळे अर्थ लावले गेले, की भगवंत म्हणजे तो दगड, तो विठ्ठल, तो हे, असं काहीही नाहीये. अरे विठ्ठल म्हणजे पण मीच. कोणीही म्हणजे मीच. माझाच अंश तो, त्यांचाच अंश मी. तर हे खूप वेगळे अर्थ काढले गेलेत आणि आज तुम्ही जगाचा सगळा रिसर्च केला, कुठल्याही कंट्रीचं काढा, तर हे सगळं बदलत चाललंय. इव्हन मला माफ करा, पण रामायण, महाभारत आणि बरंचसं धार्मिक ग्रंथ ह्याला सुद्धा आता रियालिटीचं स्वरूप येत चाललेलं आहे. जसं कुरुक्षेत्रावर जी काही गीता सांगितली ती रिट्राइव्ह केली सायंटिस्टनी त्या ह्याच्यावर जाऊन ती वेगळीच आहे आणि लिहिलेली वेगळीच आहे. तसं आता महाभारत, रामायण सगळं कळायला लागेल. बुरखे फाटणार आहेत, सगळे बुरखे फाटणार आहेत. कालचेच उदाहरण सांगताय तुम्हाला, चायनाची न्यूज सांगताय. चायनामध्ये आता जाळून संस्कार करायची ऑर्डर आहे.
तर बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्यात. का तर म्हणे आपण पूर्ण जे काही करतो त्याच्यामुळे जमीन जाईल आणि नंतर जमीन पुरणार नाही पुढचं काय म्हणजे इतके बदल होत चाललेत. युरोपचं सांगते. युरोपमध्ये तर आता असं आहे की ख्रिस्तच जन्मला नव्हता. ते सगळं मॅनिप्युलेट केलेलं आहे. जे काही लिहून ठेवलेलं आहे ते सगळं मॅनिप्युलेशन आहे. हे वादात मला पडायचं नाहीये. माफ करा, पण हे सगळे बुरखे फाटणार आहेत आता. धडाधड फाटणार आहेत. आणि आपल्या ज्या काही बिलीफ सिस्टम आहेत, आपले जे काही शास्त्र आहेत, आपले जे काही विचार आहेत, याला खूप फाटे जाणार आहेत. पूर्वी ज्याला आपण चांगलं समजलो ते वाईट सिद्ध होणार आहेत. जे काही वाईट म्हणत होतो म्हणजे कमी शिक्षण. कमी शिक्षण म्हणजे उलट छान क्रिएटिव्हिटी सगळे गुण असतात त्या लोकांमध्ये. आज जर आपण बघितले रोग शहरातल्या लोकांना आहे, शेतकऱ्यांना आणि खेडेगावातल्या लोकांना कधी डायबिटीज आणि थायरॉइड आणि बीपी होत नाही. हे सगळं आता कळत चाललेलं आहे आणि हे सगळे मॅट्रिक्स मला इथे फोकस करायचंय, की मायेच्या जाळामध्ये सुद्धा सर्व धर्मग्रंथांमध्ये हे लिहिलेलं आहे माया, मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर आपल्याला जर पुढचे विचार करायचे असतील तर. तर बरेच चेंजेस होतात. आता मी चेंजेस थोडेसे पटापट सांगणार आहे आणि मग उद्या आपल्यावर याचे काय बदल होतात ते आपण डिस्कस करणार आहोत. तर हे फक्त एक प्रूफ देण्यासाठी, की बदल होणार आहेत हे तर सगळं म्हणतो. पण हे काही असं परिवर्तन, युग परिवर्तन, सत्ययुग, सुवर्णयुग, द्वापरयुग हे बिलीव्ह मी पण कधी करत नव्हते. मी धार्मिक ग्रंथांवर सुद्धा खरंच मला तर आता इतकं सुंदर वाटतं ना, की खूप माझे विचार परिपक्व होते. व्यायामाच्या सुद्धा संकल्पना फाटल्यात. कालचा व्हिडिओ बघितला डॉक्टरांचा, तुम्ही चाला, पळा, एक्सरसाइज करा. कशानेही तुम्हाला शुगर कमी होणार नाही. हे सगळे शोध आता बदलत चाललेत. आपली अनाटॉमी, शरीर सगळं बदलत चाललेलं आहे. तर हे सगळे बदल होतायत. तर बघा महत्त्वाचे जिओग्राफिकल बदल सांगते तुम्हाला. जिओग्राफिकल बदल सध्या तरी महत्त्वाचे 2 होत आहेत, की एक म्हणजे जो काही सायकल्स आहे वरची आपली गॅलेक्टिक सनची आणि सगळ्या ग्रहाच्या प्लॅनेटरीच्या फिरण्याची त्याच्यामुळं एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली वरती आणि खाली एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की पृथ्वीचेच पोल शिफ्ट होत आहेत. तर बघा पोल शिफ्टिंग गॅलेक्टिक सुपरवेव्ह किंवा गॅलेक्सीमध्ये प्लॅनेटरी सिस्टीम मध्ये जे चेंजेस होत आहेत हे महत्वाचे बदल आहेत. ते सायकल, युग परिवर्तन, ग्रेट अवेकनिंग ऑफ ह्युमन बीइंग, 3 to 5D शिफ्ट अशी चर्चा किंवा असेन्शन, अर्थचं असेन्शन किंवा मल्टी युनिव्हर्सचं असेन्शन आणि हे जे काही आहे डिस्कशन्स खूप ठिकाणी चाललेत. मी आता 2 महत्त्वाचे चॅनल सांगते. एक जर्मनीचे आहेत भाटिया सर म्हणून. तर त्यांचा एक चॅनल आहे तुम्ही नक्की बघू शकता. परत एक चायनामध्ये 7-8 वर्ष राहिलेले आहेत. त्यांचा एक चॅनल आहे. तर ते तुम्ही बघू शकता या नावाने युग परिवर्तन आणि बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक देशाचे ते काही खरं असेल, खोटं असेल किंवा चॅनलर्स आहेत. चॅनलर्सला मी बिलीव्ह करत नाही. हे सुद्धा आता कळणार आहे. कुठलं ध्यान चांगलं, चॅनलर्स किती खरे, किती थोतांड त्यांचं त्यांना सुद्धा माहिती नाहीये. आणि कुठलं ध्यान केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सुद्धा सगळे बुरखे आता सगळ्याच गोष्टींचे फाटणार आहे. धार्मिक ग्रंथ फाटत जाणार आहेत. सर्व बदल होणार आहेत आणि यामुळं मेंटल स्ट्रेसला आपल्याला जायला नको म्हणून आपण आधी चेंज करायचं. हो, होणारच आहे ना. काय होते तिकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. आपल्याला वेळ घालवायची गरज नाहीये. ॲस्ट्रोलॉजिकल बदल बरेच होत आहेत. मीन प्लुटो इन एक्वेरियस. माझी रास सुद्धा एक्वेरियस आहे. तर प्लुटो इन एक्वेरियस आफ्टर 1798 हा मागच्या 6 महिन्यातच होता. आलेला आहे मध्ये पण तो रिट्रोगेट होता. त्यामुळे थोडे आत्ताशी आपण अवेक होत आहोत. आता 20 जानेवारी पासून तो डायरेक्ट होतोय प्लुटो. प्लुटो भयानक चेंजेस घडवणारा ग्रह आहे. आणि ज्युपिटर इन युरॅनस हे सुद्धा बघा, युरॅनस सुद्धा तसंच आहे. 5 मेन प्लॅनेटरी चेंजेस होते. तुम्ही ते बघा. मी जास्त डिटेल सांगणार नाहीये तुम्हाला. सायंटिफिक बदल होत आहेत हे पण थोडं डिस्कस करते मी. तर बघा हे सर्व जिओग्राफिकल बदल होत आहेत, ॲस्ट्रोलॉजिकल बदल होत आहेत. ॲस्ट्रोलॉजीवर तुम्ही बिलीव्ह करत असाल तर आता पूर्वीची ॲस्ट्रोलॉजी शिकून काही उपयोग होणार नाही. जाता तर काही महत्त्वाचं सांगतेय, सोडून द्या ते सगळं. आता हे शिकण्याची वेळ नाहीये. आता इम्प्लिमेंटेशन करण्याची वेळ आहे. कारण सगळे नियम बदलणार आहेत. ग्रहच बदलतायत, ग्रहच फिरतायत, लॉज बदलतायत तर काय शिकून उपयोग आहे?
पण त्याचबरोबर ॲस्ट्रोलॉजीचं महत्त्व जास्त होणार आहे अजून. त्याचे इम्पॅक्ट अजून जास्त होणार आहेत. तर हे जे काही आहे सायन्सच बदलत आहे. सायन्स बदलतंय, ऊर्जा बदलते, व्हायब्रेशन कॉन्शियसनेस बदलतंय. आणि आपण भाग 1 मध्ये बघितलं विज्ञान, ऊर्जा, कंपन, वारंवारता, चेतना आणि हे क्रिएटर रोलच बघितला. तर त्यावेळेला मला कुठं माहिती होतं ज्यावेळेला हा कोर्स केला. 2 वर्ष झाली आता. 2 वर्ष होऊन गेली आणि त्याच्याही पलीकडे कॉलेजमध्ये वगैरे सगळे हे इम्प्लिमेंट केलेले टेक्निक्स आहेत. म्हणजे कुठून मला ते ज्ञान होतं आणि किती राइट डायरेक्शनला मी होते. आज हे कळलंय. आज मला हे कळलंय 6 महिने हैदराबादवरून आल्यावर वगैरे कळलंय. म्हणजे नॉट मोर दॅन 6 महिने. आणि आज ह्याचं जर आपण बघितलं तर सगळं विश्वच इकडं चाललंय. ऊर्जा बदलतीये, कंपनं वाढतायत, फ्रिक्वेन्सी, चेतना म्हणजे किती त्या बदलाला खूप पूर्वीपासून सुरुवात झाली आणि 1996-92 पत्रीजींचं सुद्धा हे पुस्तक मला जोशी सरांनी वाचायला सांगितलंय. हे तुम्ही वाचा ज्यांना बिलीव्ह होत नाही. सायन्स ऑफ मेडिटेशन याच्यात पहिल्यांदाच पत्रीजींनी लिहिलेलं आहे. बघू उद्या मिळालं तर मी दाखवते. तर त्यांना तर खूप आधीच रिअलायझेशन झालेलं आहे, की सगळं सुरुवातच होल अर्थ इज एंटरिंग इंटू अ न्यू फोटॉन बँड. बघा हे जे कोणी विश्वास ठेवत नाहीत त्यांना ही सगळी प्रूफ्स आहेत. तर हे आहे तर हे आपण सगळं याच्यावरच तो कोर्स केलेला होता. आता मला महत्त्वाचं सांगायचं की जो काही भाग 2 झाला, भाग 2 एक्सटर्नलवर झाला. पिरॅमिडनी काय बदल होऊ शकतो, क्रिस्टलनी काय होऊ शकतो, माझं लेयर्स मी कसे बदलू शकते, ऑरा कसे बदलू शकते. पण भाग 3 कशावर असणार आहे? तर ह्या सगळ्या बदलावर बिलीफ थेरपी बदलायची आहे. टेक्निक्स बदलतंय, सायन्स बदलले, मेथोडॉलॉजी बदलल्या, टेक्निक्स बदलल्या आणि हे जसं मी सांगितलं कालचा मला भूतकाळ बदलता येतो, हे सगळं करायचं आहे. तर इथे थोडंसं सांगतेय, की सायन्स घेतलेलं नाही मी यात. सायन्स बदलले म्हणजे काय झालंय? तर आपण एटॉमिक स्ट्रक्चर स्टडी केला. समजा आता हा पेन आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण जो काही स्टडी केला, तर ॲटम आहे. ॲटमच्या भोवती आपले इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात आणि इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्याच्यामध्ये सेंट्रल न्यूक्लियस असतो, प्रोटॉन असतो, इलेक्ट्रॉन हे सगळं आपण शिकलो. पण ते सुद्धा आता गेलं. कारण क्वांटम फिजिक्स आलं. म्हणजे एव्हरीथिंग इज वेव्ह झालं, वेव्हज आणि तुम्ही स्लिट एक्सपेरिमेंट बघा, लिहून घ्या वाक्य, वेबसाईट उघडा, YouTube बघा आणि बघा सायन्स कसं बदललंय. तर स्लिट एक्सपेरिमेंटनी आता असं उघडकीस आलं, की ज्यावेळेला आपण बघतो, समजा या पेनकडे मी बघतीये. या पेनकडे मी ज्यावेळेला बघतीये, त्यावेळेला माझ्या डोळ्यातनं रेज जातो म्हणून मला हा पेन असा दिसतो. तुम्ही पण बघता त्यावेळेला तो जातो. पण जेव्हा आपण या पेनकडे बघत नाही त्याला त्याची रियालिटी वेगळी असते. बिलीव्ह मी. आणि याच्यामुळं मी तुम्हाला सांगते, की इतकं सायन्स पुढं गेलंय, की हा जो मला पिवळा स्केच पेन दिसतो, तर हा सोन्याचा स्केच पेन करण्याची ताकद आहे. कारण माझ्या रेजनी मला जो काही आहे दिसतो तो सिम्युलेशन आहे, मायाजाळ आहे ना हे. हे दिसतंय तसं नाही. आपण म्हणतो ना दिसतंय. माझी आई नेहमी म्हणायची, "दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं." त्यामुळे मला पहिल्यापासून शिकवलंय आईनी. दिसतंय त्यावर लक्षात ठेवायचं नाही. ऑल म्हणजे आपण जे म्हणतो चमकतं ते गोल्ड नाही. तसं आता हा पेन दिसतोय आणि पिवळा दिसतोय, पण क्षणार्धात मी याला सोन्याचा पेन करू शकते. एवढी ताकद आपल्याजवळ आहे. सत्यसाई बाबा करायचे, हव्या त्या वस्तू काढायचे आणि आज सायंटिस्टनी हे सिद्ध केलंय, की ह्याचं जे मटेरियल आहे, ते सुद्धा आपण डोळ्यांच्या रेजनी चेंज करू शकतो. म्हणजे हा पेन सोन्याचा होऊ शकतो. एवढी शक्ती आपल्याजवळ आहे. पण आपल्याला ते जे मॅट्रिक्स आहेत, बुरखे आहेत, आपली शक्ती आपण विसरून गेलेलो आहे. हे सगळं त्या लेव्हलला जायची गरज आहे आणि हे ध्यानानेच होतं. म्हणून तर सत्यसाई बाबा, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या ह्याच्यातून वेद वदवले, भिंत चालवली. एक-एक तोटा नाहीये. रामाने सुद्धा ध्यान करून मंत्र काढला, की लंका कशी पार करू आणि किती सुंदर ते ध्यानातनं टेक्निक्स आले. हे सगळं खरं आहे. खरं आहे म्हणजे शक्ती आपल्याजवळ आहे. आणि ही सायंटिस्टला आज कळली आहे, की येस इट इज पॉसिबल आणि ह्या पेनचं मी गोल्डन माऊसमध्ये सुद्धा लगेच रूपांतर करू शकते. हे कुठल्याही मटेरियलचं, कुठल्याही एलिमेंटचं कशातही रूपांतर होऊ शकतं. कारण ॲटम
इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे सगळं बदललंय. सगळा तो सायन्सच बदललाय आणि जे काही आपल्याला वाटतं हे स्थिर आहे, तसं स्थिर नाहीच आहे. हे फिरतंय सगळं ना. तर याला सुद्धा चेतना आहे, तो सुद्धा जोडलेला आहे. तर हे सगळं आहे आणि हे युनिव्हर्स आपल्याला सगळं माहितीये. वैदिक हिंदू कॉस्मॉलॉजी माहितीये. खूप आपण लोक बघायचे, सत्यलोक काय, आपला भूमीच्या खाली काय, भूरलोक काय, हे तर सगळं ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण इथून सुद्धा आता सगळे बदल सुरू झालेत, कारण पृथ्वीच्या आतमध्येच बदल होत आहेत. तर सूर्यमालेत आपण सगळं शिकलोय, की आपलं सगळं फिरत असतात. प्लॅनेट स्वतःभोवती पण फिरतात आणि सूर्याभोवती सुद्धा फिरतात. आपली पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. हे जसं तुम्ही ऍक्सेप्ट करता, आता इथे सुद्धा बदल होत चाललेले आहेत. खूप बदल होत चाललेत. सगळ्या गोष्टी आता मी म्हंटल ना, मल्टिव्हर्सच बदलतंय. त्यामुळं पण आपण काही शिकलो ते लक्षात ठेवलं, तर इथे सायकल्स आहेत. पृथ्वीला 24 तास लागतात. प्रत्येक ग्रहाचे टाइम आहेत. याला सायकल्स आहेत. तसंच आता बघा, हे जे काही आहे ग्रेट सेंट्रल सन, जो काही पृथ्वीचा सूर्य आहे, तसेच अनेक सूर्य आहेत. प्रत्येक ग्रहाचे सूर्य आहेत. आणि सगळ्या जे काही ग्रह आहेत त्यांचे जे सूर्य आहेत, त्याचाही एक सेंट्रल सन आहे. एक सेंट्रल सन म्हटलंय. आणि या सगळ्या सेंट्रल सन आणि हे जे महत्व दिलेलं आहे ते थोडक्यात सांगते. हा जो सेंट्रल सन आहे, तो प्रत्येक सणला ऊर्जा देत असतो. किंवा आपल्या सणची तुम्हाला माहितीये, पूर्वी सूर्याची किती पूजा मानायचे, कित्येक धर्मांमध्ये ते लिहिलेलं आहे. तर सूर्य आपल्याला प्रेम देतो, ऊर्जा देतो. सूर्यामुळे आज आपण आहोत, जीवन आहे धरतीवर. तर हे जसं आपल्याला सूर्याचं महत्व माहितीये, तसं त्या सूर्याला अजून सेंट्रल सन देतो, अजून ग्रेट सेंट्रल सन देतो. एकमेकांकडून ऊर्जा ट्रान्सफर होते. आणि आता काय झालंय, हे सगळे जे सण आहेत ते एका लाईन मध्ये आलेत. त्यामुळं काय झालंय, ग्रेट सेंट्रल सनला खूप ऊर्जा देतोय, लाईट देतोय. तो जो सेंट्रल सन आहे, तो आपल्या पृथ्वीच्या सूर्याला किंवा प्रत्येक प्लॅनेटच्या सूर्याला एका लाईन मध्ये आलेत ना, खूप वर्ष ते चाललेत त्यातून. त्यामुळे ही इव्हेंट सुद्धा बऱ्याच वर्षांची, तो सुद्धा खूप प्रेम देतोय आपल्या सूर्याला. आणि यामुळं इतकं प्रेम येतंय, इतकी लाईट येते, आणि यामुळं आपल्याला हवं तो क्रिएटर रोल मध्ये आपण चाललोय. पण कोण, ज्याला हे सेन्स होती ऊर्जा, कोणाला ऊर्जा सेन्स होती, तर ध्यान करणाऱ्यांना. म्हणून ध्यानाचं महत्व आहे. मेडिटेशन एवढ्याचसाठी करायचंय, की जेवढे ते सोलर फ्लेअर्स येत आहेत, जेवढी ती लाईट येते, ती आपल्या इथे आपण ध्यानानेच घेऊ शकतो. आणि इथे ज्या वेळेला ते डिवाइन प्रेम मिळते, लाईट मिळते, म्हणजे नॉलेज मिळते, ध्यानातून नॉलेज येते. मी सांगितलं कविता झाल्या, माझा रिसर्च पीएचडीचं ध्यानातनं झालेलं आहे. म्हणजे हात सुद्धा सॉफ्टवेअरवर फिरायचे, पटपट पटपट. ध्यान करायला लागलो की आपण क्रिएटर रोलमध्ये जातो. ब्रह्म आणि आपण अंतर कमी व्हायला लागतो. सगळं ब्रह्मांड नॉलेज आपल्याला खुलं होतं. म्हणून ध्यानाने सगळं नॉलेज बाहेर पडतं. जे लोक ध्यान करतात हे सगळं सेंट्रल सनचं, ग्रेट सेंट्रल सनचं हे सगळं अनुभवत आहेत. त्याला कनेक्ट होत आहेत. आणि म्हणून हे सगळं पार्ट 3 मध्ये आपल्याला कनेक्ट व्हायचंय. आपण सुरुवात पण केली, बरेच टेक्निक सुरुवात केलीये, की ग्रेट सेंट्रल सनशी कनेक्ट कसं करायचंय आणि काय आपल्याला ती ऊर्जा धरतीच्या कोरमध्ये कशी पाठवायची आहे. हे बरंच आता होत आहे, फक्त ध्यान करणाऱ्यांना. म्हणून ध्यान करण्याचं महत्व वाढलंय. आता हेच मी सायन्स मध्ये समजून सांगितलं, की जसं सूर्याची किरणं येतात, तसं तिकडनं सुद्धा ती किरणं जास्त येत आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन जास्त येते, नॉलेज जास्त येतं, बुक्की भरले जात आहेत. ट्रू नॉलेज येतंय, त्यामुळे धर्मात लिहिलेलं बदललंय. ट्रू नॉलेज येतंय, त्यामुळे बिलीफ बदललं. ट्रू नॉलेज येतं म्हणून ॲटम थेअरी बदलली, किंवा काय स्लिट एक्सपेरिमेंटनी कळली रियालिटी. अरे डोळ्याच्या रेजनी बघतो आणि जे काही होतंय ते वेगळं होतंय. म्हणजे ते मॅनिप्युलेशन आहे. आणि आता हे सगळं जे धर्मात लिहिलेलं होतं, की मायाजवळ मॅट्रिक्स, अरे तू स्वतःला जाण. ते सायंटिस्टनी शास्त्रीयरित्या शोधून काढलं, की हे कोणाचे तरी प्रोग्राम होते ब्रह्मांडात, पृथ्वीच्या लेयर भोवती.
आणि मुद्दाम हे एज्युकेशन सिस्टीमनी माइंड, ब्रेन घाण ठेवला गेला आणि जे काही ट्रू ओरिजिनल आहे ते कधी पोहोचूनच दिलं नाही. आणि हे जे प्रोग्राम होते ते थडा, थडा, थडा कॉम्प्युटरवरनं उडवतं तसे उडवत चाललेत. त्यातलाच एक प्रोग्राम म्हणजे लॉ ऑफ कर्मा. आपण जे म्हणत होतो लॉ ऑफ कर्मा आहे, आकाशिक रेकॉर्ड्स होते माझे पूर्वजन्माचे. माझ्या दुःखाला काय वाटलं तर आपण म्हणतो पूर्वजन्माचं, पूर्वजन्माचं. हे सगळं बदललं पाहिजे ना आपण. कारण तो प्रोग्रामच डिलीट झालाय. आकाशिक रेकॉर्ड्सच डिलीट झाले. तरी अजून हजारो रुपये घेऊन आकाशिक रेकॉर्ड ट्रॅप करून कोणी उपाययोजना देतात. आणि मी नेहमी आपल्या साधकांना सांगते, "अरे कोणाकडेही जाऊ नका, स्वतःवर बिलीव्ह करा. स्वतः बिलीव्ह करा." तर हे सगळं डिलीट झालंय लॉ ऑफ कर्मा. मग जो कोणी ज्याला कोणाला हे नॉलेज मिळतंय, लॉ ऑफ कर्मा डिलीट झालाय, त्याला काय लॉ ऑफ कर्मा ॲक्ट होणारच. कारण त्याच्या मनातून तर गेला पाहिजे ना तो. आपल्याला एवढं कळतंय, पण आपण बिलीव्ह करत नाही. आपण थॉट बदलले नाही. अजून लॉ ऑफ कर्मा आपल्या तोंडात येतो, चुकून येतो. जन्मानुजन्म संस्कार झाल्यामुळे येतो. आणि मग तोच इफेक्ट आपला विचार आहे. अरे हे काय माझं कर्म. अरे हे काय माझ्या मागच्या जन्मीचं प्रारब्ध दिसतंय. अरे असं. तो मला त्रास देतो, ती मला त्रास देते किंवा हे माझं काही नशीबच असे, मला हा रोग आला. हे जोपर्यंत आपण बिलीफ बदलत नाही, आपले सगळे प्रोग्राम न्यूट्रल करत नाही, तोपर्यंत आपली रियालिटी बदलणार नाही. आपण क्रिएटर आहोत. या सगळ्या बिलीफ थेरपी बदलायच्यात आपल्याला प्रॅक्टिस करून. म्हणून हे सगळे बदल लक्षात घेतले पाहिजेत. अरे सगळं बदलतं. लॉ ऑफ कर्मा गेला, आता तो डिलीट झाला. म्हणजे काही उरलेलं नाही. आणि ज्या क्षणाला आपण आपलं सगळं रेकॉर्ड डिलीट करणार आहे, त्या क्षणाला आपण मुक्त होणार आहोत. म्हणजे हे जे काही बदल चाललेत, त्या क्षणाला जीव निघून जाणार आहे. अर्थात मरावंच लागणार आहे ना. मरावं लागणार आहे. ज्यांना कोणाला सुवर्णयुगात राहायचंय त्यांनी तशी विल ठेवावी, की मला सुवर्णयुगात नांदायचंय. सुवर्णयुगात जर नांदायचं असेल, तर 1000 वर्ष शरीराला काही होणार नाही. शरीराला तर काही होणार नाहीये. आपले डिसीजेस जाणार आहेत, आपले दुःख जाणार आहे, आपलं जीवन खूप वर्ष आपण जगू शकणार आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत, हव्या तशा होणार आहेत. पण आपल्याला काय हवंय? तर ज्याला मुक्त व्हायचंय त्याला शरीर तर सोडावंच लागणार. कित्येक लोकं शरीराला काही झाल्याशिवाय गेले का? त्यामुळे शरीर नाहीच आहे ना. आपण कुठे शरीर आहोत? आपण तर ब्रह्म आहोत ना, आपण चेतन आहोत. मग शरीराला कशाला घेऊन बसायचं? कधीही गेलं तरी बरं आहे ना उलट. आता ध्यान करून चेतना वाढवायची, इच्छा तयार ठेवायची, सुटायचं पटकन, मुक्त व्हायचं. तर हे सगळं आहे. तर हे सगळे असे थोडेसे काही आध्यात्मिक किंवा ह्याचं आता अध्यात्म जे म्हणतो आपण ते. म्हणजे आता आमच्या टेक्निकमध्ये आपण म्हणतो, की हायर सेल्फला कनेक्ट करायचं. आपण आपलं मेडिटेशननी सगळं नॉलेज घ्यायचं. हे आध्यात्मिक नॉलेज झालं. पण हेच मी आज तुम्हाला भौगोलिकमध्ये सायंटिफिक सगळं सांगितलं. त्याच्यामुळे जे काही आहे हे सगळं चेंजेस जे आहेत हे सगळे आता डिस्कस केले. इव्हन ब्रह्मांड जर आपण बघितलं, गॅलेक्सी बघितल्या, तर त्याच्या ब्रेन सेल सुद्धा आपल्या डोक्याप्रमाणेच कनेक्ट झाल्यात. अर्थातच ना, कारण पिंडी ते ब्रह्मांड आहे. सगळे प्लॅनेट, सूर्य, ग्रह हे सगळे इथे आहेच. त्यामुळे जसं गॅलेक्सीचं 9 कनेक्शन्स आहे, ह्या सगळ्या सेंट्रल कनेक्शन्स नेटवर्क आहे. सगळे सनचे, सगळे प्लॅनेटचे, तसंच ब्रेनमध्ये, सगळं ब्रेनमध्ये आहे हे. त्यामुळे इथे दाबलं की हे सगळं बदलणार. इथला ग्रह बदलला की तिकडचा बदलणार. हे सगळं आपल्याला आता साधलं जाणार आहे आणि आपण आपल्या देवत्वामध्ये जाणार आहे. ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी हे असं. तर हे तुम्हाला डिव्हिनिटीमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर हे सगळं मी सनचं जे लिहून काढलंय, कारण हे सगळं डिटेल तयारी केलेली आहे. पण आत्ता हा कोर्स एवढा डिटेल नाहीये. ह्याच्यामध्ये नुसते मला प्रूफ्स द्यायचेत आणि हे कशा प्रकारे बदल चाललेत ते तुम्हाला सांगायचे. हे सगळं शिकून झालेलं आहे. संच, अंतर, विंतर. तर बघा आता हे सगळे सप्त आपण तारा म्हणतो, सेवन सिस्टर्स म्हणतो. तो अल्किओन जो आहे, अल्किओन हा हा आपल्याला आपल्या सूर्य, पृथ्वी, मालेला हा जवळचा सण आहे. असे कित्येक तरी असतात आणि हे सगळे फिरत असतात. तर याच्यामधनं सुद्धा ऊर्जा वेगळी, वेगळी, वेगळी येते आहे आता. तर हे सगळे सायकल्स मी तुम्हाला सांगितले. सगळे ग्रह फिरतात. आता इथे काही चॅलेंज आहे का? हे आपण सगळं ॲक्सेप्ट करत आलेलो आहोत. आणि बघा 84 वर्षातनं एक फेज असते. तर हे सगळे जे आहेत बदल फिरतायत. तर सोलर सिस्टीम 26,000 वर्षांचं सायकल आता होतंय.
26,000 आता हे सगळे सायकल डिस्कस केले, फिरतो. आपलं सुद्धा सायकल असतंच ना. लेडीजचं असतं, पिरियडचं असतं आपण बघतो. 21 दिवसाचं सायकल असतं, 3 महिन्याचं असतं. ब्रेन सेल्स कधी बदलतात, आपले हे कधी बदलतात, हे सगळं सायकल आहेच आहे. तसं 26,000 वर्षांनी काय होतं, की या फोटॉनिक बेल्ट मधून पृथ्वी जाते, आपली सोलर सिस्टीम या बेल्ट मधून जाते. आणि या बेल्ट मधून जायला बरेच वर्ष लागतात. तर बघा 11,000 इयर्स डार्कनेसचे असतात. आणि कित्येक वर्षे लाईटचे असतात. कारण जसं जी सिस्टीम असते, जिथे जो फिरत असतो, त्यावेळेला समजा एका लाईनमध्ये आले सगळे सण, तर मी सांगितलं लाईट खूप जास्त असते. आपण बघतो पृथ्वीवर दिवस असतो, रात्र असतो. तसं ही जेव्हा सगळी ग्रहमाला फिरते, सूर्यमाला फिरते, 11,000 वर्ष डार्कनेसमध्ये जावे लागतात. आणि कित्येक वर्ष लाईटमध्ये असतात. तर आता सगळ्या फोटॉनिक बेल्ट मधून गेल्यामुळं सगळे बदल झालेत. 26,000 वर्षांनी होणारी इव्हेंट तर आता होणारच आहे. पण 72,000 वर्षांचीही होणार आहे. सगळ्या ज्या सायकल्स आहेत त्या आता सगळ्या एकत्र आल्यात. बघा म्हणजे कनेक्टेड बघा हे 5,00,000 वर्ष आणि हे किती या सगळ्या इव्हेंट एकत्र आल्यामुळे मल्टीवर्स बदलते. म्हणजे आता नुसती 26,000 वर्षांनी होणारी इव्हेंट नाहीये, ती तर होऊन गेली. मागचे रेकॉर्ड थोडेफार मिळत आहेत की युग परिवर्तन मागच्या वेळेला झालं होतं. त्यावेळेला तर आपण देवाचे अंश म्हणून क्रिएट झाले. ते सगळं आहे. कित्येक प्लॅनेट कित्येक ह्याच्यात हे बदल होऊन गेलेत. पृथ्वी मागं आहे बरं का, पृथ्वी मागं आहे. तर हे आपल्याला बदल बघता येतात किती काय काय झालंय सूर्य. तर ह्या बेल्ट मधनं जेव्हा ती जात असते विशिष्ट अशी, त्याला फोटॉन बेल्ट म्हणतात. आणि या फोटॉन बेल्टमुळे सर्व बदल जे होत आहेत ते आपण उद्या डिस्कस करणार आहोत. म्हणजे या फोटॉन बेल्ट मधनं जसं मी सांगितलं लाईट येते, लव येते, तसं रेडिएशन सुद्धा येतात. तसे सोलर फ्लेअर सुद्धा येतात. त्यामुळे मनावर, सायकोलॉजीवर परिणाम होत आहेत, शरीरावर होत आहेत, रिलेशनशिपवर होत आहेत, वेळेसारखं वागतो आपण. हे सगळं परिणाम उद्या डिस्कस करणार आहे. एकदा हे आपल्यावर होणारे बदल हे सगळे मोठ्या लेवलवर झाले. पण आपल्यावर होणारे बदल कळले की मग आपल्याला कळेल की मी कशी बदलायची याला. आणि मी कशा या सगळ्या संधी घेऊन माझा पूर्ण विकास करणार. तर हे फोटॉन बेल्ट एक लक्षात ठेवा. तर हे बघा इथे पिक्चर दिसतंय तुम्हाला. तालकीवन तुम्हाला सांगितलं नियर बाय सूर्य या सिस्टीमचं. तर ही सिस्टीम आता या फोटॉनिक हे पूर्वीचं पिक्चर आहेत बरं का वेबसाईटवर. सगळे रेफरन्सेस मी दिलेत. तुम्ही नुसते हे वर्ड जरी टाकले तरी तुम्हाला भरमसाठ मिळेल. फोटॉनिक बेल्ट वगैरे. तर इथे हे ही होऊन गेली आता ही सगळी पार पडतीये आपली. तर ह्या सगळ्या बदल होऊन गेलेले आहेत. इथे पण दाखवलंय हा फोटॉन बेल्ट वेगळ्या आहे. तर इथे हे सगळे सण एकत्र येते बघा 2,000 इयर्स ऑफ लाईट आहे. 2,000 इयर्सचं हे सायकल आहे. आणि इथे एकत्र आल्यामुळे हे सगळं ज्या वेळेला अगदी ते एकत्र येणार आहेत त्यावेळेला सगळ्या सिस्टीम बंद पडणार आहेत पृथ्वीवरच्या. ते काही मी डिस्कस करणार नाहीये. ते काही आपल्याला बघायचं नाही. ते होईल आपण रेडी राहायचंय. एनिथिंग आपण वरच जाणार आहे म्हणजे आपण मुक्तच होणार आहे. आपली इच्छा तयार व्हायची भलं काही होऊ देत. आता जरी मी गेले तरी मला माहितीये मी मुक्तच होणार आहे असं. तर हे सगळे सायकल आहेत या वेबसाईट आहेत. बरं आता हे जे काही सोलर प्लेयर्स येत आहेत पृथ्वीचा कुठल्या ह्याला कुठवर डिस्टन्स आहे सगळे डेली ऑनलाईन सॉफ्टवेअर्स आहेत बघण्याचे. तर इथे बघा हा ग्राफ दिलेला आहे किती बदल झालेले आहेत. तर हे सगळे रेडी सॉफ्टवेअर आहे. तर धार्मिकतेमध्ये युग सायकल्स आपण म्हणतो हे जरा उद्या बघूयात. कारण धार्मिकतेने मला धर्मग्रंथात काही डिस्कस करायचं नाही. तुम्हाला माहिती कलियुग बदलणार आहे, सत्ययुग गोल्डन हे काही मी डिस्कस नाही करणार. कारण मी काही अजिबात धार्मिक नाहीये. तर दुसरी इव्हेंट म्हणजे पोल शिफ्टिंग होत आहे. वरचं सगळं डिस्कस केलं. आता खालचं पण पोल शिफ्ट डिस्कस करते. आता काय होतंय बघा पृथ्वीच्या कोर मध्ये आपल्याला माहितीये दक्षिण दिशा आणि नॉर्थ दिशा हे माहितीये. आता पृथ्वीच्या कोर मध्येच ट्रान्झॅक्शन चालले. त्यामुळे पृथ्वीचं नॉर्थ पोल दक्षिणेकडे आणि दक्षिण पोल नॉर्थकडे एवढं शिफ्ट 50-60 डिग्री झालेली पण आहे. तर इथे जर बघितलं तर भूचुंबकीय उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचं ट्रॅकिंग होत आहे. 100 वर्षापासून हे होत काही नवीन नाहीये. कुठलेही तुम्ही
जिओग्राफिकल काढा वेबसाईट, सायंटिफिक सगळे तुम्हाला ग्राफच्या ग्राफ मिळतील. मी आता दाखवले तसे. रोज शिफ्ट किती झाली ते सुद्धा कळेल त्याच्यावर. ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीम्स आहेत सगळ्या. सोलर फ्लेअर किती आले, ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीम आहे. मी बऱ्याच देशांचे बघते किती सोलर फ्लेअर आले, काय आले. पण मी तुम्हाला ते कधी पोस्ट करत नाही, काही नाही. कारण आपल्याला कशावरही विश्वास ठेवायचा नाहीये. कोणी मॅनिप्युलेट करून जास्त भीती दाखवेल, कोणी काय करेल आणि त्याच्यावर फोकस नाही करायचा. ओ सोलर फ्लेअर येईल, पृथ्वी लगेच गायब, अंधकार, हे ते काही नाही आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा. आपल्याला चांगल्याच गोष्टींवर फोकस करायचा. काही होऊ दे ना, चांगलंच व्हायला पाहिजे ना आपल्याला. कारण आपण जर भिवून गेलो, आपण जर जगण्याच्या भीतीमध्ये गेलो, तर रोज वाईट दुःखद घटना घडणार आहेत. कारण तुम्हाला शिकवलंय भीती आणि हे जे काही आहे, आपणच आपल्या मनाला जे म्हणतो की पिटीनेस, या भूमिकेत फ्रिक्वेन्सीत कधीच राहायचं नाहीये. आपण जेवढ्या चांगल्या फ्रिक्वेन्सीत विचारत राहतो, तेवढं आयुष्यात चांगलं चांगलं होत राहतं. आपण जर भीतीत गेलो तर खूप वाईट होणार आहे. लगेचच आजच सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, विचारांना काबूत ठेवायचं. म्हणून ते सोलर फ्लेअर वगैरे सगळे मी बघत असते, पण कधी डिस्कस करत नाही, पोस्ट करत नाही. किती वाढतायत. हां, त्याचं मी तुम्हाला नक्की प्रेम आणि लाईटमध्ये सांगितलेलं आहे, की आज ऊर्जा आता इव्हन तुम्हाला माहिती आहे 14 डिसेंबर टू 15 डिसेंबर तुम्हाला सांगितले. सोलर फ्लेअर खूप येत आहेत, डिव्हाइन प्रेम खूप येतंय. जवळ आलेलं आहे डिस्टन्स सूर्य आणि पृथ्वीचं. हे सगळं तुम्हाला चांगल्या ह्याच्यावर फोकस केलंय. पण हे तुम्ही काढून वेबसाईटवर त्या त्या क्षणाला बघू शकता. किती फ्लेअर आले, किती पृथ्वीचा ॲक्सिस बदलला, किती ते फोटॉनिक बेल्टच्या कुठं आहे. रोज काही बदलणार नाहीये ते, पण सोलर फ्लेअर तर रोज बदलतात आणि जाणवत नाहीत आपल्याला. पण जर मेडिटेशनला बसलो, तर नक्कीच जाणवते ऊर्जा जास्त आहे. ते पण तुम्हाला शिकवलं कसं बघायचं ते. की आता जर ध्यान करतोय तर वेगळे अनुभव आलेच पाहिजेत. नाहीतर त्या ऊर्जेला मी प्राप्त करत नाहीये ना. त्याच्याशी हायर सेल्फ, सेंट्रल सन इकडनं सगळी ऊर्जा घेत नाहीये मी. इथे सगळी ऊर्जा घेऊन मला द्यायची आहे ना लोकांना. सगळीकडे पसरवायची आहे. तर हे झायला आपल्याला कळलं पाहिजे ऊर्जा जास्त आहे. ते केव्हा येईल? ध्यानातनं चेतना तेवढी वाढली असेल तर. म्हणून जास्तीत जास्त ध्यान आता या पिरियडमध्ये करा हे सांगितलेलं आहे. तर बघा, कमी कालावधीत जास्त अंतर कापत आहेत हे जे बदल होत आहेत ते. तर ध्रुवांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली नाही तर ते वेगाने होत. हे खूप पूर्वीचा डाटा आहे मला वेबसाईटवर. त्यामुळे हे खूप पूर्वीच आहे. आता शिफ्ट बऱ्यापैकी म्हणजे बरीच डिग्री होऊन गेली. पण ही पोल शिफ्टिंग जी पृथ्वीची ऍक्सिस बदलती आहे, ते आपण आपल्या क्रिएटर रोलमध्ये जाऊन थांबवू शकतो. म्हणजे हेच तर आपलं चाललंय ना, खूप इझिली होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. हे आपण सामूहिक कॉन्शियसनेस बिल्ड करून हे रोखू शकतो. पण वरचं जे आहे, ते आपण बदल करू शकणार. कारण त्या खूप मल्टी युनिव्हर्समध्ये ट्रान्झॅक्शन्स होत आल्या. पण पृथ्वीचं सुद्धा जे पोल शिफ्ट होत आहे नॉर्थ टू साऊथ, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड वीक होत चाललेलं आहे. म्हणजे बघा, मॅग्नेटिक फील्ड सुद्धा पृथ्वीवर असतं, ते वीक होत चालले. त्यामुळे शारीरिक प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे कित्येक घटना झाल्या. या सगळ्या एवढ्या आपण उलट आपण सुखी मानलं पाहिजे, की एवढे बदल होत आहेत तरी माझं शरीर अजून सस्टेन आहे. मला अजून काही झालं नाही. टच वूड. झालं तरी काय, आय एम रेडी. मी तर उलट रोज म्हणत असते, लेट मी गो. लेट मी गो टू माय होम. तर हे महत्वाचं आहे. तर आता शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या आतमध्ये जो कोर आहे तोच वितळत चाललाय. म्हणून तर लावा येतील, अजून येणार आहे. म्हणून तर पर्वत धडाधडा कोसळत आहेत. आणि पृथ्वीमध्ये एवढी उलाढाल चालली तर सागराला उधाण येणार आहे, फ्लड येणार आहे. पण कशाला फोकस करायचं आपल्याला? आपल्याला हे काहीही न होता आपण सुंदर आपलं असेन्शन बघणार आहोत. अरे आपण गेलो सुवर्ण युगात, काय सुंदर. ज्याला शरीर घेऊन याच शरीरात जगायचे पुढे अजून. अरे काय माझं सुंदर वातावरण झालंय. दुःख नाही, पैसा गायब, इक्वॅलिटी, गरीब नाही, श्रीमंत नाही. 5व्या आयामातली पृथ्वी तो बघू शकतो ज्याला इच्छा आहे तो. 1 वर्ष, 1000 वर्ष शरीराला काही होणार नाहीये. वा, उपभोगतोय मी. खाणं गायब होणार आहे, लक्षात घ्या. हेच लागणार नाहीये, पैसाच जाणार आहे, हे पण लागणार नाही. मस्त.
मग जगायचंय असं. पण परत 1000 वर्षांनी परत जन्माला या, परत साधना करा आणि मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून, कारण तेवढं परत त्या सुवर्ण युगातून परत युग परिवर्तन होईलच ना. परत कलियुग आलं तर परत सगळं मरण होणं, वाईट अवस्था, ट्रान्स ह्युमन बिंग काय काय होईल, कसा माणूस असेल, कुठल्या पृथ्वीवर आपण जाणार आहोत. हे तर मी सुवर्ण युगात जाणाऱ्यांच्या इच्छेबद्दल बोलले. पण जे हे ऍक्सेप्ट करणार नाही, जे चेतना वाढवणार नाही, ते तर ट्रॅप ह्युमन बिंग म्हणून कुठल्या पृथ्वी वेगळ्या ह्याच्यावर राहतील, थर्ड डायमेन्शन मध्ये राहतील. सांगता येत नाही काय काय होईल, गॉड नोज. बरेच जण सगळे सांगतायत, पण आपण काही आता सांगू शकत नाहीये. पण आपण शक्यता सांभाळून प्रिपरेशन करायची. तर हे लक्षात घ्या की 1000 वर्षांनी सुद्धा मग मला मुक्तीसाठी हजारो वर्ष साधना करून चेतना वाढून संधी घ्यावी लागेल. तर ती आत्ता क्षणार्धात उद्या म्हटलं तरी मी मुक्त होणार आहे. एवढी सुवर्ण संधी. येस, माझी जी फ्री विल मी तयार ठेवणार आहे तेच मला मिळणार आहे. सगळ्यांना तेच होणार आहे, लक्षात घ्या. ज्याची ज्याची जी इच्छा आहे ते सगळ्यांना सगळं मिळणार आहे. पण केव्हा? आता ध्यान करणाऱ्यांना लगेच, अजून जे ध्यान करत नाही त्यांना अजून 1 महिन्यानी, आणि सप्टेंबर ऑक्टोबर गेला तर नंतर काहीच तुम्ही करू शकणार नाही. हे प्रेडिक्शन्स आहेत, ते बदलतील, इकडे तिकडे जातील. तिथे सुद्धा कॅल्क्युलेशन बदलेल. जसं 2012ला म्हणत होते जाणार जाणार, पण तो मध्य होता, आणि नंतर कळणारी तो मध्य होता. तसं आज जे म्हणतायत, पण प्लॅनेट प्लुटो येतोय, ते झालं तर काय? तयारी करून ठेवूयात ना आपण, आपली इच्छा चांगली ठेवूयात ना, मग ती जी इच्छा असेल ते होणार आहे. जगायचंय जगा, पण ध्यान करा ना. इच्छा पूर्ण व्हायला सुद्धा 2-3 स्टेप करावे लागणार आहे ना. आपली इच्छा पूर्ण व्हायची म्हणजे आपली तेवढी चेतना वाढली पाहिजे, ती वाढवायलाच लागणार आहे, इथे सांगते. जोपर्यंत ध्यान आपण करत नाही तोवर आपल्या दुःखाला अजिबात आपल्याला दुसरीकडे सारता येणार नाहीये. मी सांगते म्हणून दुःख जास्त येतात. मी याच भाषेत सगळ्यांना सांगते की दुःख का का आलंय, रिलेशनशिप का आली, हा का मेला, तो का मेला, पैसा का गेला, नोकरी का गेली. अरे चल, तू ध्यानाला लाग. जोपर्यंत दुःख येणार नाही तोवर तू ध्यानाला लागणार नाही. जोवर तू ध्यानाला लागणार नाही तोवर तू मुक्त होणार नाही. म्हणजे जे काही वाईट होते आयुष्यात ते आपल्या अति चांगल्यासाठी होतंय. माझ्याही आयुष्यात दुःख आलं, मीही विपश्यनेला गेले. मी जेव्हा विपश्यनेला गेले तेव्हा कळलं बुद्धाने किती महान मंत्र दिलाय मानवाला, दुःखच हरणाचा. आणि त्याचाच प्रसार तेव्हापासून करायला लागले. ठीक आहे, मला शाळेत नाही शिकायला मिळालं. मी 2 दिवस IIT व्हिडिओ बघतीये. IIT बघा तुम्ही, कानपूरचे केवढं सुंदर वेदांत चाललंय. इतकं रडायला येतं ना की कितीही भाग्यवान IIT कानपूर वेदांत वर लेक्चर चाललेत. मग IITच्या शिक्षणात हे आलंय आणि काय बाकीचं काय चाललंय. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या आहेत. आणि हे जे पृथ्वीवर मॅग्नेटिक फील्ड वीक होत आहे, पोल शिफ्टिंग होत आहे, तो मॅग्नेटोस्फिअर जो काही लेअर आहे, जो काही हानिकारक वैश्विक आणि सौर किरणांपासून, तुम्हाला माहिती आहे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात सूर्याची, त्या अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोहोचून सगळी हानी होती आपल्याला. कातडी काळी पडते, झाडांना सुद्धा सुकावा येतो, काय काय. तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट रेजचे इफेक्ट माहितीये, रोग होतात, हे होतं जास्त जर झाले तर. तर हे मॅग्नेटोस्फिअर प्रोटेक्ट करतं, पण तेच टिअरिंग चाललंय, तेच आता फाटायला लागलंय, तेच वीक होत. का नाही रोग होणार आपल्याला? होणारच आहेत रोग. पण रोग होऊ नये म्हणून काय? कॉन्शियसनेस वाढवायचा, म्हणजे ध्यान. जो माणूस जेवढा ध्यानाला लवकर जोडेल आणि जेवढं ध्यान तो जास्त करेल तेवढं यातून तो इझिली बाहेर पडेल, लवकर बाहेर पडेल. आणि उद्या वेळ जेव्हा संपेल ना तेव्हा हे ऐकणार, ते ऐकणार, ते ऐकणार. आताशी तर स्मूथली हे इन्फॉर्मेशन चाललंय. पण जानेवारी पासून बघा, हा काय बोलतोय, तो काय बोलतोय, सैर भैर होणार आहोत आपण. ते होऊ नये म्हणून फर्म जे काही आपली इच्छा ती तयार ठेवायची सुज्ञपणे, स्वतः अभ्यास करून, स्वतःच्या मनाप्रमाणे. मंगलदैन सांगते म्हणून नाही. तर हे आपलं काम आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबर नंतर वेळ होणार नाही, असे हे प्रेडिक्शन्स आहेत. तर हे सगळे ग्राफ तुम्ही बघू शकता. हे मी इंटरनेटवरनं इथले रोज चेंज होणारे हे बघा, सगळे आहेत. इथे तुम्ही बघा नॉर्थ पोल किती शिफ्ट झालेत, कसे बदल होत गेलेत, इयर वाईज आहेत.
हे सगळ्या पोल शिफ्ट न्यूज तुम्ही बघा. इथे हे या वेबसाईट रिग्रेट टू रिवॅम्प डॉट कोब्राच्या कोब्रा म्हणून आहे तो. तुम्हाला बघा, पण इथे ग्राफ जे आहेत ते तुम्ही बघू शकता. 2025 ला डॅश झालाय खाली, असं प्रेडिक्शन आहे केलेलं आतापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यावरून. खूप फास्ट शिफ्ट चाललेली. तर हे थोडस आपल्याला तयारी. मी 2025 जास्तीत जास्त माझ्या इन्स्टिंक्ट प्रमाणे काढलेला आहे. 2027 कॅन बी मॅक्सिमम. ठीक आहे. तर म्हणजे काय आपण जाणार वगैरे काही नाही, मरणार असं काही नाही मला म्हणायचंय. पण आपलं असेन्शन होणार. आपलं म्हणजे पृथ्वीचं असेन्शन होणार. पृथ्वीचं असेन्शन झालं की आपलंही असेन्शन होणार. आणि बघा, गेल्या 50 वर्षामध्ये मॅग्नेटोस्फिअरची ताकद 20% जास्त कमी झाली आहे. म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड वीक कमी होत आहे. महत्वाचं मला ऍस्ट्रॉलॉजिकल डिस्कस करायचंय. तुम्ही नुसतं लिहून घ्या, डिटेल तुम्ही बघा. आता प्लुटो इन ॲक्वेरियस जबरदस्त इम्पॅक्ट येणार आहे. प्लुटो हा ग्रह स्फोटक आहे आणि त्याचं स्थित्यंतर ट्रान्झिट असं आहे 23 मार्च ते 11 जून तो होता ॲक्वेरियस मध्ये. ॲक्वेरियस माझी रास लक्षात घ्या. ॲक्वेरियस रास सगळ्या जगाला बदलण्याची क्षमता आहे ॲक्वेरियस मध्ये. मोदीजींची पण ॲक्वेरियस आहे असं मला वाटतंय. बघा तुम्ही कन्फर्म करा. तर हे सगळं ॲक्वेरियस मध्ये प्लुटो येतोय. म्हणजे तो ॲक्वेरियस माणूसच जगाला परिवर्तन घडवणार आहे, लक्षात घ्या. एवढी क्षमता. कारण प्लुटो म्हणजे एकदम परिवर्तनाचा ग्रह ॲक्वेरियस मध्ये येत. त्यामुळे मी तर म्हणते ना, मी तर एकदम हायेस्ट मुक्ती प्राप्त करणार. तर 23 मार्च ते 11 जून हा रिट्रोग्रेट होता. त्यामुळे आत्ताशी थोडे 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 इफेक्ट जाणवत आहेत. पण आता 21 जानेवारी इथे लिहिलं मी, कुठंतरी 20 जानेवारी वाचलं. 21 जानेवारी ते 2 सप्टेंबर पिरियड लिहून घ्या तुम्ही. 21 जानेवारी 2 सप्टेंबर धडाधड बदल होणार आहेत. आणि त्याच्यानंतर हा परत रिट्रोग्रेट होणार. म्हणजे इथे परत 20 नोव्हेंबर टू 9 मार्च रिट्रोग्रेट म्हणजे तो मागच्या ग्रहात जाईल. परत 20 नोव्हेंबर टू 9 मार्चला येणार. आता या पिरियडला असं वर्णन केलंय की सगळ्या या फायनान्शियल सिस्टीम वगैरे सगळ्या कोलॅप्स होणार आहे. मी जे म्हणते ना, पैसाच गायब होणार आहे, असा विचार करू नका. कसं शक्य आहे? एवढं जग आहे. अरे, कोरोनाने एका आठवड्यात सगळ्या जगाला घरात बसवलेलं आहे. आणि ती रंगीत तालीम होती, ते मॅनिप्युलेशन होतं, लक्षात घ्या. कोरोनाचे वॅक्सिन, कोरोनाचे व्हायरस यावर मला काही भाष्य करायचं नाहीये. पण ते बघतोय आपण सगळं. तर 8 दिवसात दुनिया घरात बसली आहे. आणि सगळे म्हणतात हे फायनान्शियल सिस्टीम, सगळ्या बँकाच बंद झाल्यावर काय करणार आहे? सैरा भैर आपण होणार आहोत, लक्षात घ्या. मग काय होणार आहे? कारण पैसाच नाहीच करायचं तर मग हे झालं पाहिजे. सुरुवातीला डिजिटल करन्सी चालेल, काहीतरी होईल. मग ज्याच्याजवळ जो पैसा घरात आहे तो वापरला जाईल. अरे, तुला मी हे देतो, तू मला हे दे, अशी अवस्था निर्माण होणार आहे. बी प्रिपेअर्ड. तयारी करून ठेव. नाही झाली तर उत्तम. आपण त्याच्यासाठी सुद्धा करतोच आहे ना ध्यान. छान व्हावं, छान व्हावं, छान व्हावं. आपल्याला भिवून काहीच जायचं नाहीये. जे होईल ते होईल. जे सर्वांचं होईल ते आपलं होईल. पण तयारी तर ठेव. मग बँकेतले पैसे केवढे साठवलेले आहेत ते घरात आणून ठेवा थोडे. त्याचे दानधर्म करा, उपयोग करा, सदुपयोग करा, काहीतरी तर प्लॅन करा. स्वतःला किती लागतात पैसे जगायला याचा विचार करा. तर ह्या नोव्हेंबर टू मार्च मध्ये धाडकन ते बदल होतील. पण जानेवारी पासून सुरूच होणार आहेत. त्यामुळे मला थोडस हे तुम्हाला सांगायचं आहे. हे पण मला बऱ्याच गोष्टी साठी हा प्रोग्राम मी घेते. सारखं सगळ्यांना सांगितलंच आहे. यामुळं नुसतं फायनान्शियल नाही तर अन्न जे खातोय ते, त्याच्यात किटाणू चाललेत, जीवाणू चाललेत. म्हणजे तुम्हाला सांगते, क्लोन ह्युमनचं मटन चाललंय. नॉनव्हेज बंद करा पहिल्यांदा. नॉनव्हेज मधनं खूप मारा होणार आहे. कोल्ड्रिंक्स मधनं मारा होत आहे. पॅकेज फूड, स्पेशली पेय, कचऱ्यात फेकून द्या. अजिबात पॅकेज फूड खायचं नाही. हे सगळं मी तुम्हाला सांगत नाहीये. पण इथे हिंट देतीये, थोडीशी झलक देतीये. घरातलं खा. पॅकेज आणू नका. नॉनव्हेज सोडून द्या. कृपया नॉनव्हेज सोडून द्या. तर हे सगळे बदल अन्नाचे होणारे. तुम्हाला भूक कमी लागत असेल, अन्नच जाणार आहे. आणि भूक कमी लागत असेल तर कमी खा. कारण हळूहळू हे सगळं आपल्याला घालवायचंय. पैसा जाणार म्हणजे सगळ्या पैशामुळे येणारी दुःख,
हे सगळं गरजच नाही राहणार, कारण तो एवढा सूर्य देणार आहे भरभरून भरभरून भरभरून, न जेवता आपण राहणार आहोत. पाण्यातनं काय होतंय लक्षात घ्या, करा टेस्ट. मी आणलेत माझ्या घरातले पाणी चेक केलं, पीएच चेक केला, तुम्हाला सांगते त्यातलं मेटल डिपॉझिट काय म्हणतात ते टर्म चेक केली, आणि रडायला आलं. अक्षरशः रडायला आलं. 100च्या खाली 40-50 कॉर्पोरेशन पुण्यातलं पाणी आहे. त्याच्यामुळे जे काही मिनरल्स मिळतात, न्यूट्रिएंट्स मिळतात, काही नाही. 100च्या वर हवेत. सगळ्या स्टँडर्ड्स बघितल्या, 200-300 हवेत. कमीत कमी 100 हवे. पण ते बघा, चेक करा. हे सगळं मी चेक करतेय म्हणून बोलतीये. आणि मग पूर्वीचे सिस्टीम, मातीच्या बॉटल्स, कॉपर मध्ये ठेवून पण चेक केलं किती इफेक्ट आला. फक्त 5 ह्यानी वाढलं ते कॉपरच्या ह्याच्यात 2 दिवस पाणी ठेवल्यावर. तर हे सगळं आपल्याला जुन्याकडं लवकर जाता येईल तेवढं जा. प्लास्टिक फेकून द्या. प्लास्टिक मधलं पाणी चेक करा. बिसलरी बॉटल चेक करा. त्यापेक्षा घरातलं पाणी घेऊन चला. ह्या सगळ्या गोष्टी थोडीशी इथे हिंट देतीये, की सगळं हे ग्रहांचे परिणाम डिस्कस करता करता हे पण सांगतेय मी. तर हे महत्वाचं आहे. तर हे सगळे प्लुटोचं सांगितलं, आणि ह्याचं युरॅनसचं पण खूप आहे. तर हे सगळे रेफरन्सेस आहेत. आणि तुमच्या आता काही शंका असतील तर सांगा. जरा जास्त वेळ घेतला, थोडस इंटरनेट फ्लक्च्युएशन्स होतं, म्हणून मी तुम्हाला अनम्यूट करण्याची संधी देते. काही शंका असतील तर जरूर विचारा, कारण उद्या आपण जाणार आहोत. आपल्याला काय बदल, हे सगळे विसरून जा ना. आपल्याला काय झाले, माझ्या घरात काय बदल झाले, माझ्यापर्यंत काय बदल झालेत, हे थोडस जरा डिस्कस करू. किंवा महत्वाचं म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं, गॅलेक्सीत जे काही बदल होत आहेत वरती, त्याच्यामुळं जसं सेंट्रल सन हे, त्याच्यामुळे काय बदल झालेत. फोटॉनिक बेल्टमुळे आपल्याला खूप परिणाम अनुभवास येत आहेत. फोटॉनिक बेल्टचे खूप बदल त्याच्यामुळे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये क्षणाक्षणाला होत आहे. तेच सांगणार आहे मी उद्या. आणि मग आपण हे कसं आपल्याला बदलायचं, या बदलाला आपल्याला कसं बदलायचं, आपण कसं सामोरं जायचं ते. तर तुम्ही अनम्यूट करा, हँड रेज करा. व्हिडिओ सुरू करायचा, व्हिडिओ नका सुरू करा, माझं नेटवर्क जरा वीक आहे. तर चला, पटकन कोणाला काही शंका असेल तर विचारा तुम्ही. आणि जरूर विचारा तुमच्या मनातल्या काही शंका. फक्त मला एक कळकळीची विनंती करायची आहे तुम्हाला, की भीती मनातनं काढून टाकायची. भीतीमध्ये अजिबात जायचं नाही. खूप चांगला, मी उद्या सांगणारे परवा, आणि आपल्याला नंतर डिस्कस करायचंय ना, की आपल्याला कुठल्या संधी मिळणार आहेत. संधी तर खूप छान मिळणार आहेत. खूप, ज्या कधीही आपण खूप लकी आहोत, की या काळामध्ये आपण आज पृथ्वीवर आहोत. की एवढं आपल्याला जी इच्छा आहे, 1000 वर्ष जगायचं तर आपण 1000 वर्षामध्ये जाणार आहोत. आपल्याला मुक्त व्हायचे तर मुक्त होणार आहोत. आपल्याला फिफ्थ डायमेन्शन, मला तर फिफ्थ डायमेन्शन मध्ये नाही, मला हायरच डायमेन्शनला जायचं. फिफ्थ डायमेन्शन तर लोएस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, लक्षात घ्या. कितीतरी डायमेन्शन मध्ये आता तुम्हाला खूप डायमेन्शन्स आहेत. कॉन्शियसनेस, कृष्ण कॉन्शियसनेस, हे सगळे लोक दाखवले, त्याच्यात तर ते 14 आहेत. पण डायमेन्शन्सही खूप आहेत. आपल्याला कशाला जास्त ह्याच्यात जायचंय, आपली इच्छा ठेवायची हायर. म्हणजे माझी इच्छा खूप सगळ्यात हायर, माझी इच्छा आहे हायर डायमेन्शन मध्ये. आणि माझं भृगु संहितेमध्ये लिहून ठेवलेलं होतं. मी तुम्हाला सांगितलं, ऋषीमुनींना जे दिसलं पूर्वीचं भविष्य काळातलं, अर्थात त्यांच्या क्षमता होत्याच ना मेडिटेशन करून, सगळं ब्रह्मांडातलं नॉलेज मिळतं. तर ते माझं ते सांगतायत त्या शिष्याला, त्याच्यात ते म्हणतायत मुक्तीतली मुक्ती आहे, लिहून ठेवलेलं आहे. भृगुसंहितेतलं आहे. इव्हन नाडी भविष्यातलं पण माझं आहे. हे सगळं मी जे काम करते आता, ते सुद्धा ते नाडी भविष्यात ऋषी मुनींनी ताडपत्रीवर लिहून ठेवलेलं सापडलंय. तर मला तेव्हापासून कॉन्फिडन्स एक होता, पण आता अजून जास्त आलेला आहे. तर हे सगळं आपण खूप हायर आयामात जायचं स्वप्न ठेवावं. तुम्हाला जे तुमच्या आत्म्याला जे वाटतंय, तुमचा सोल काय घेऊन आलाय, तुमची इन्स्टिंक्ट काय आहे, ते तुम्ही पहा. उगाच मंगल म्हणती म्हणून नाही. तर चला, चॅट बॉक्स मध्ये बरंच काही काही आलेलं आहे. तुम्हाला म्यूट करता येत नाहीये का? कोणीतरी बोला. तुम्ही म्यूट करा ना, अनम्यूट करा. येते ना करता? कोणीतरी बोला. सुलक्षणा मॅडम बोला. होस्ट आहात तुम्ही, बोला. काय झालं? येस का म्हणताय? चॅटबॉक्स नको, तुम्ही अनम्यूट करा.
हॅलो मनीषा मॅडम. मॅडम बोला. नूतन हो. बोलते. हा बोला. हा नूतन मॅडम बोला. हा मॅडम, ओंकार किती वेळ करायचा? काय कारण 10 मिनिटापेक्षा जास्ती होत नाहीये. काय होत नाहीये? ओंकार किती वेळ करायचा? ओंकार ओंकार किती ओंकार वेळ किती वेळ करायचा करायचा? आपल्या क्षमतेप्रमाणे. हे बघा, ओंकाराची सुद्धा आपली क्षमता आहे, हळूहळू हळू वाढवायची. आता नीता मॅडम अर्धा तास क्लास घेतात रोज, अजून चालूच आहे आपला क्लास. पण पुढच्या जानेवारीत मी अजून 50% डिस्काउंट नाही, देणार आहे. 10 मिनिटापेक्षा किती वेळ करायचा हा दहा प्रश्न नाहीये मिनिटापेक्षा मला. जास्ती किती होत तसं नाही. काही नाहीये, तसं नाहीये. आता मला किती वेळा म्हणायचं, कशाला ताण द्यायचे नाही. कालच्याच अनुभवात कोणीतरी म्हटलं की मॅडम तुमचा ओके. तो मुलाधाराचा किती वेळ तुम्ही म्हणताय, तेवढ्यात माझे 2 होतात म्हणून. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या. तुम्हाला 5 मिनिटात घशाला ताण पडला तर कशाला पुढं उभी म्हणायचंय तुम्ही. हळूहळू म्हणायचंय. साधारण सुरुवात करा 7 ओंकार पासून, 11, 21. हळूहळू वाढवायचे, ताण नाही द्यायचे. फक्त मला आता काय सांगायचंय की मी जे मग बाकीचं त्याच्यानंतर ध्यानच लागतं. हा काय त्याच्यानंतर म्हटलं ध्यानच लागतं. ध्यान तर केव्हाही लागलेलं चांगलंच ना. ओंकार तर पहिली स्टेपच आहे ना ध्यानाची. ओंकारातनं काय होतं, या ज्या 4 अवस्था सांगितल्या तो या अवस्थेत कॉन्शियसनेस मध्ये आपण असतो, अनकॉन्शियसनेस मध्ये असतो. ओंकाराने काय होतं की आपल्याला आपण जे शंकराचार्यांचं जे हे निर्वाण कष्टम बघितलं, त्याच्यावर जे ध्यान केलं ते ओंकाराने होतं. ते मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे. आधी ओंकार तर म्हणायला शिका. मग मी तुम्हाला त्या सगळ्या ध्यानाच्या ओंकारावर त्या अवस्था कशा बघायच्या आणि त्या अवस्थेतनं ते आपल्याला आपण ब्रह्मांड, म्हणजे आपण जे म्हणतो ना रिअलायझेशन, मी ब्रह्मांड आहे, हे कसं पटकन ओंकारातनं ध्यानातनं जाता येईल हे सांगणार आहे. मी ते एक स्वामींचं बघतीये ना IIT व्हिडिओज, त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर सांगितलंय. तर फार सुंदर त्यांनी ते ओंकाराचं नॉलेज दिलं की जे मला नव्हतं आतापर्यंत. विचारायला पाहिजे नीता मॅडमना, त्यांना तरी आहे की नाही. ओंकार ज्यावेळेला आपण म्हणतो त्या ओंकारामध्ये हे 4ही अवस्था म्हटलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला आपण जागृत अवस्था आपण करतो, ओ म्हणतो त्याला जागृत असतं, त्याला त्यावेळेला फोकस करायचं की मी जागते, मी काय करते. मग ओ ओ हे तर सगळ्यांना माहितीये, पण हे माहितीये की नाही माहिती नाही. मग त्या ओ मध्ये मी माझी स्वप्न अवस्था बघायची की स्वप्न आपण बघतो, काय काय बघतो, काय बघितलंय काल, आज, पूर्वी, कधी, हे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे तटस्थपणे. मी कोण? मी जागृत अवस्थेतला माझा शरीर नाही. मी कोण? मी स्वप्नात जे बघतीये काय ते नाही. मी कोण? पूर्ण डीप स्लीप. डीप स्लीपही झालेली आपल्याला कळते. मग मी कोण? हो गा डीप स्लीप आपल्याला आठवायच्या. मी ती पण नाही, डीप स्लीप मधली पण नाही. आणि मग नंतर सायलेन्स येतो. ओ मग सायलेन्स. त्या सायलेन्स मध्ये आपल्याला तुरीय अवस्थेतला आपण बघायचं. म्हणजे कोण? तर काहीच नाही, झिरो. हे ज्या वेळेला आपण करू ओंकारामध्ये व्हिज्युअलायझेशन, त्यावेळेला ही स्टेट लवकर येते, रिअलायझेशन, किंवा आपण ब्रह्मांड आहोत हे रिअलाइज, किंवा शक्ती किंवा क्रिएटर रोलमध्ये आपण लवकर जातो. तर आता बाकीच्या कंट्रीज मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं फेमिनाईन एनर्जी आणि हे ओंकार स्थवन हे जास्त त्यांना. आता हे त्यांना काय झालेलं आहे ना, ते आपल्यापेक्षा खूप पुढे, मी जसं नेहमी म्हणते तसं. तर तसं ते कळलेलं आहे त्यांना, कशाने काय इव्हॉल्व्ह होईल, कशाने हायर सेल्फशी कनेक्ट होऊ, कशाने काय. आणि हे बघितल्यावर थोडंसं वाईट वाटतं की आपण इंडियन असून आपलं सगळं हे आहे, वेदांत पण आपलं आहे, पण आपण किती त्याला मानतो. आणि IITत शिकवत आहेत, लेक्चर्स होत आहेत, खूप छान वाटलं, म्हणजे रडायलाच आलं ते पण बघून. तर हे ओंकाराचं आहे, ते जानेवारीत 50%ने आपण 100-125 रुपये घेणार आहोत फी. 500ची आपण 250वर आणली आता या महिन्यात. कारण हे महत्व जाणलं. हे महत्व जाणल्यामुळं आपण निम्मी केली. अजून आता हे IITचं बघायला मिळालं ना की ओंकारातनं सुद्धा हे रिअलायझेशन लवकर कसं करता येईल, व्हिज्युअलायझेशन. म्हटलं अजून आपण कमी करू, म्हणजे जास्त लोकांनी केलं की हे टेक्निक भाग 3 मध्ये घ्यायला काही हरकत नाहीये, म्हणजे त्याच्या आधीची ही उजळणी होईल ना. म्हणून ओंकार साधना सगळ्यांनी करा. म्हणून आता यामध्ये मी ते तुम्हाला उपनिषद वगैरे त्यातला ओंकाराचाही भाग सांगून टाकलं. मी असं हे सेशन रचलेलं आहे
थँक्यू. की तुम्हाला माहितीये की मी हे फक्त आपल्या साधकांसाठी ठेवणार होते. आपल्या साधकांसाठी म्हणजे जो ध्यानी मार्ग आहे, ध्यानी वर्ग आहे तो, ज्यांनी भाग एक सिन्सिअरली केलाय, ज्यांनी चक्राध्यान केलंय, जे रोज ध्यान करतात, ज्यांनी स्वतःचं आयुष्य बदललंय, त्यांना पुढच्या स्टेपवर न्यायला हा भाग ठेवायचा होता. पण नंतर विचार केला नाही, जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस तरी क्रिएट होऊ देत, नॉलेज तरी मिळू देत. खूप दिवस याच्यात गेले. तुम्हाला माहितीये डिसेंबरमध्ये भाग 3 घ्यायचा होता. मग चालू होतं द्वंद्व, आणि मी कधीच ध्यानातून मला स्टॅम्प मिळाल्याशिवाय दोनदा तीनदा मी कधी प्रोग्राम कुठलाही लॉन्च करत नाही, तारखा मी ठरवत नाही. आणि ध्यानातही मला ते येत नव्हतं, कारण माझ्या पुढे हा प्रश्न होता की कसं करता येईल, मासला सुद्धा बेनिफिट मिळाला पाहिजे. आणि मला कारण माझी एनर्जी मी सगळ्यांसाठी नाही वाया घालवू शकत, सगळ्याच याच्यासाठी तेवढं ज्ञान घेण्याची तेवढी लेवल तरी पाहिजे ना. आणि उगाचच सगळ्यांना म्हणजे बघतो आपण ध्यानाला किती जोडले जातात, किती करतात. म्हणून मग खूप विचारांती मला हे सोल्युशन मिळालं. माझी थर्स्ट पण होती जास्तीत जास्त लोकांना हे ज्ञान मिळावं. ती थर्स्ट असं आलं की हे सगळं कॉमन नॉलेज सगळ्यांना ओपन ठेवा म्हणून, कुठलंही कंडिशन नाही, काही नाही, काही नाही. आणि आता ह्याचा बेस असा रचलाय मी की बरेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहेत, की मला लगेच भाग. आणि त्याच्या आधी जोशी सर आणि आपल्या शेट्टी सरांना सुद्धा मी सांगितलं हे तुम्ही घ्यायचंय, बायबल मधलं हे तुम्ही घ्यायचंय. तर ते बायबल सुद्धा मॅनिप्युलेट केलेला भाग आता तुम्हाला रिअलाइज होणार आहे लवकरच. बरेचसे बायबलच असं नाही, आपले सुद्धा धर्मग्रंथ. तर आता तुम्हाला धर्मयुग सुरू होणार आहे. लक्षात घ्या, धर्मयुग सुरू होणार आहे. आणि आपण सत्ययुग, सत्ययुग म्हणजे काही हिंदुझम नाहीये. सत्ययुग म्हणजे जो सदैव न बदलणारा असतो, शाश्वत असतो, त्याला हे म्हटलंय सत्ययुग, नाही काय बरं, सनातन धर्म. सनातन धर्म, सनातन याचा अर्थ हिंदू नाहीये. सनातन याचा अर्थ जो शाश्वत न बदलणारा आहे. आणि तो सनातन धर्म येतोय, तुम्ही बघताय आता काय चाललेलं आहे. तर ते अशी ही ब्रह्मांडाची बदल होतीये की आता परिवर्तन, युग परिवर्तन पण होणार नाही. खूप हा जो काही बदल आहे तो सगळा बदल, सगळे सायकल एकत्र आलेत, त्यामुळे शाश्वत न बदलणार असं होणार आहे. त्याच्यामुळं ते तर आहे सगळं, पण काय खरं काय खोटं आपण काही सांगू शकत नाही. जे काही मला वाटतंय इन्स्टिंक्टने खरं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. म्यूट करा सगळ्यांनी. तर शंका आहेत का कोणाला? का कोणाला शंकाच नाही? तर त्या जशा तयारी आपण स्टेप बाय स्टेप केल्या, तशा भाग 3ची म्हणून ही तयारी आपली, त्याच्यात मध्ये हे सगळे कन्सेप्ट टाकलेले आहेत. तर कोणाला काही विचारायचंय का? म्यूट करता का? मी म्यूट ऑल करते परत, कारण भांड्यांचा आवाज यायला लागलाय. असं आपण अवेअरनेस ठेवतो, तर काय उपयोग आहे? चला, शंका नसतील तर मग बंद करते मी. शंका का नाही आहेत कोणाला? काय कळलं नाही का, अटेंड केलं नाही का, काय झालं? सिस्टर मैं दोन गोष्टी बोलणार होते. हा बोला ना. बोला, कोण बोलतंय? चेंज, यू टॉक्ड अबाउट चेंज. हा हा हा. अच्छा, शेट्टी सर बोलताय चेंज, का? बोला. हो, बोला ना. it is good, something I can also could able to learn. But, uh, change, change has to come in everybody's life. But change will come in three types. First, we need to come out of from the worldly consciousness. The second, we need to come out of from the external forces, what you call as satanic forces which are acting. Third, when you come out of worldly consciousness, when you come out satanic forces, then you should come to yourself first before going to the seventh dimension or Brahma and what you thought. Before that, we need to have our own come to yourself. For come to yourself, you have to go through these two steps. First step is come out from the worldly consciousness. And we are with the world. Second is we are with the satanic forces attacked around us.
come out from the most important when you want to go for the meditation, like you said, Omkar, all this. So first and foremost is that we should come for self, yourself. First come from all those things to self-consciousness. Then you can able to connect where you want to connect. That's all. अगदी Then the बरोबर change will take. सांगितलं. अगदी बरोबर सांगितलं. तेच तर मी सगळं बोलले की स्वतःवर आपण फोकस ठेवला पाहिजे. आता आय एम म्हणजे काय, तर मी म्हणजे ब्रह्म, म्हणजे मी जे काही मायाजाळ म्हटलं, घरातले नातेवाईक किंवा हे जग जे बघतो ते सगळं मायाजाळ आहे. आपण आपल्यावर फोकस केला पाहिजे. आणि तुम्ही जे सैतानिक म्हणता ते आम्ही डार्क फोर्सेस म्हणतो. ऍक्च्युअली डार्क, वाईट, चांगलं असं काही नसतं, ते आपलं परसेप्शन असतं. आता हे सुद्धा बदलणार आहे, वाईट चांगलं होणार आहे, चांगलं वाईट होणार आहे, आपलं परसेप्शन असतं. पण जे काही सैतानिक फोर्सेस असतील, डार्क फोर्सेस असतील, ते सुद्धा एका वैश्विक इच्छेसाठीच कार्य करत असतात. आणि सगळ्यांचा सगळा रोल असतो, ज्याच्या त्याच्या परसेप्शन प्रमाणे किंवा फेथ प्रमाणे, विश्वास, जी सिस्टीम आपण बिल्ड केली आहे, ज्या संस्कारात आपण वाढलेलो आहे त्याप्रमाणेच आपण सगळं हे मान्य करतो. ऍक्च्युअली सगळं एकच आहे. तुम्ही, मी, सगळे धर्म, सैतान, मी सुद्धा एकच आहे. सैतान आपल्यातलाच भाग आहे, डार्क फोर्सेस आपल्यातलाच भाग आहे. आपण कधी सैतान बनत नाही का? बनतो. आपण काही कधी वाईट करत नाही का? आपण करतोच. म्हणजे तो सुद्धा आपलंच रूप आहे. सगळं काही आपणच आहोत. जे जे या ब्रह्मांडातलं आहे, विश्वातलं आहे, ते सगळं मीच आहे. तर हे तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. आणि म्हणून इकडं तिकडं न बघता आपल्यावर आपण फोकस केला पाहिजे. तर अजून कोणाला काही सांगायचंय, शंका नसेल तर काही सांगायचंय का? शेट्टी सरांनी सांगितलं तसं. कारण त्यांचा व्हिडिओ नक्की बघा. मला वाटतं 3 दिवसापैकी 2 दिवसाचे व्हिडिओ आहेत. एक दिवस काहीतरी प्रॉब्लेम आला होता रेकॉर्डिंगला. तर हे सगळं तुम्ही बघू शकता आपल्या विहंगमच्या युट्यूब चॅनलवर. जर कोणाला काही तुम्हाला बोलायचं नसेल तर मी बंद करते मीटिंग. तर सगळ्यांना धन्यवाद. उद्या भेटूयात आपण परत 9 वाजता.